हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय? आपल्यापर्यंत पोहोचतोय का? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो, नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर मंजुश्री जांभरोणकर वाशिम येथून आपल्या सर्वांशी संवाद करण्यास इच्छुक आणि उत्सुक आहे. क्षितिज फाउंडेशनतर्फे मला आमंत्रित केले गेले, त्याबद्दल मी क्षितिज संस्थेची सर्वप्रथम आभारी आहे. आणि क्षितिज संस्थेच्या टीममधल्या सगळे मेंबर्स मला माहिती असलेले अंकिता गोडीची, समीर पाटील आणि आपले सर्व व्ह्युअर्स, आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आजचा माझा विषय आहे कळी उमलताना किशोरवयीन मुलींची जनजागृती. खरं तर किशोरवयीन म्हणजे काय हेच सुरुवातीला बऱ्याच जणांना कळत नाही. तर वयात येणे म्हणजेच किशोरवय. हॅलो, मी डॉक्टर मंजुश्री जांभरोणकर वाशिम येथून. मी आपण सर्वांशी स्वागत करण्यास, संवाद करण्यास इच्छुक आहे. क्षितिज या संस्थेच्या तर्फे मला आमंत्रित केले गेले, त्याबद्दल मी सर्वप्रथम क्षितिज संस्थेच्या स्नेहल चौधरी मॅम यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर क्षितिज संस्थेच्या टीम मेंबर्स मला माहीत असलेली अंकिता गोडशी आणि समीर पाटील यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सचे मी स्वागत करते. आज मला दिलेला विषय आहे कळी उमलताना किशोरवयीन मुलामुलींची जाणीव जागृती. टॉपिकमध्ये फक्त मुलींची जागृती असं लिहिलेलं आहे, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर मुला-मुलींची दोघांची आपल्याला सायमल्टेनियसली जागृती करायची आहे. आणि या किशोरवयीन मुला-मुलींची जाणीव जागृती या टॉपिक अंतर्गत आपण विषय घेणार आहोत ते म्हणजे किशोरवय म्हणजे काय, त्यानंतर किशोरवयातील बदल, त्यानंतर किशोरवयातील महत्त्वाच्या बदलाविषयी आपण जाणीव ज्याबद्दल खरंच व्हायला पाहिजे असे थोडेसे काही ज्यांचे म्हणजे किशोरवयातल्या काही समस्या, त्याचबरोबर किशोरवयातला आहार आणि किशोरवयातली संभाव्य धोके, त्यांचा व्यायाम, हे सगळंच आपण किशोरवयामध्ये आपल्याला काय काय जाणवतं, काय काय बदल हवेत, काय काय त्यामधल्या समस्यांना आपल्याला सोडवायचं, ह्या सगळ्या विषयानुसार आपण स्पर्श करणार आहोत किशोरवयीन मुलींची जाणीव जागृती ह्या विषयात. तर आता सर्वप्रथम आपण कळी उमलताना ह्या शब्दालाच थोडंसं फोकस करूया की ज्याप्रमाणे एखाद्या झाडावर कळी उमलताना त्या झाडामध्ये आणि कळीमध्ये कसे बदल होतात, काय बदल होतात आणि त्या बदलांना हळूहळू अधिक प्रगल्भ स्वरूप येत कळीचं रूपांतर फुलात कसं होते,
हे पाहण्यासाठी जसं आपण उत्सुक असतो किंवा झाडसुद्धा उत्सुक असतं की माझ्या झाडावर फूल कसं फुलतं, म्हणजेच कळी उमलताना काय बदल होतात, ते निसर्गाशी साधर्म्य राखत आपल्या मुलींमध्ये काय बदल घडतात, म्हणजेच त्या सुंदरसा छान मुलीचं रूपांतर म्हणजे त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये म्हणजे तरुणीमध्ये कसं होतं आणि बदल होताना म्हणजे ते तिचं व्यक्तिमत्व फुलताना तिच्यामध्ये काय बदल होतात हे सुद्धा आपल्याला पाहाव्यास आहे. तर किशोरवय म्हणजे काय, सर्वात प्रथम आपण किशोरवय म्हणजे काय ते बघूया. तर आपल्या आयुष्याचे हे 3 पार्ट्स असतात. ते म्हणजे आपल्या आयुष्याचे पहिले 3 पार्ट्स म्हणजे बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था, अशा 3 अवस्थेमध्ये आपलं आयुष्य विभागलेलं गेलं आहे. तर वृद्धावस्था ही वृद्धावस्था आहे हे सर्वच जण जाणतात. तारुण्यावस्था पण आपण जातात, बाल्यावस्था पण जातात. पण किशोरावस्था म्हणजे नेमकी कुठली अवस्था, तर तारुण्यावस्थेत येण्याच्या पूर्वी आपली जी बाल्यावस्था असते, तर ह्या बाल्यावस्था आणि तारुण्यावस्थेमधलं जे मध्य अंतर असतं, म्हणजे बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेमध्ये प्रवेश करण्याचा जो मधला काळ असतो, स्थित्यंतराचा काळ, त्याला किशोरावस्था म्हणतात आणि किशोर वय म्हणतात. आता हे किशोर वय कोणतं असतं, तर साधारणतः वयवर्ष 9वी-10वीपर्यंत मुली बालिका असतात. त्यामुळे बालिका असलेल्या ह्या मुली हळूहळू मोठ्या होतात म्हणजे नेमकं काय होतं, तर त्यांना कळतं की आपण आता मोठा होतोय, म्हणजे त्यांच्यामध्ये शारीरिक बदलाला सुरुवात होते. तर हे शारीरिक बदल म्हणजे नेमकं काय असतात, कसे असतात, हे आपण समजून घेऊ. तर वयवर्ष साधारणतः 11-12 पासून वयवर्ष 17-18पर्यंत जो काळ असतो, त्या काळाला किशोरावस्था, किशोरवय असं म्हणतात. म्हणजे वयवर्ष 10-11 पासून ते साधारणतः 18पर्यंतच्या काळाला किशोरवय म्हणतात. आणि ह्या किशोरावस्थेचे 2 पार्ट्स पडतात, म्हणजे पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था. तर जेव्हा वयवर्ष 11 पासून ते साधारणतः 10-11 पासून ते 18पर्यंतचं हे पूर्व किशोरावस्थेचं वय आहे. आणि त्यानंतरचं जे 18 पासून म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की ही व्यक्ती आता सज्ञान झाली, तर ह्या 18 पासून तर 21 पर्यंतचं जे वय आहे ते आहे उत्तर किशोरावस्था. आणि जे पूर्व किशोरावस्था असतं त्यामध्ये त्या मुलामुलींमध्ये शारीरिक मानसिक बदलाव घडत असतात, त्याच्यामध्ये विकास होत असतो, त्यांना थोडी समजुती येत असते, म्हणजे परिपक्वता पूर्ण आलेली नसते पण येण्याच्या मार्गावर असते. आणि उत्तर किशोरावस्थामध्ये काय होतं, तर त्यांचे जवळपास 12वीपर्यंत शिक्षण हे पूर्ण झालेलं असतं आणि त्याच्या पुढे मग अकॉर्डिंग टू देअर सिच्युएशन, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचं स्वावलंबन, हे सगळे गुण पाहता आणि त्यांना कुठल्या विषयाला कोणत्या कोर्सला त्यांना ॲडमिशन घ्यायची आहे ते बघून मग त्यानुसार ते आपापल्या व्यवसायाला प्रारंभ करतात. व्यवसाय म्हणण्यापेक्षा व्यवसाय क्षेत्रात शिरण्यासाठी घ्यावयाच्या प्रशिक्षणाच्या काळात ते शिरतात. आणि काही जण लवकर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांच्या करिअरला सुरुवात करतात, म्हणजे व्यवसायाला सुरुवात करतात आणि त्यांच्या अर्निंगला सुरुवात करतात. कोणत्या वयवर्ष 18 ते 21 या वयामध्ये. काही जण उशिरा सुरुवात करतात, काही जण लवकर सुरुवात करतात. आता आमच्या मेडिकलच्या विषयामध्ये जर पाहिलं तर वयवर्ष 18च्या नंतर जेव्हा मेडिकलला मुलं ॲडमिशन घेतात, तर त्यांचं जवळपास पुढचे 8 ते 10 वर्ष शिक्षणातच जातात. त्यामुळं त्यांचं शिक्षण घेऊन व्यवसायास प्रारंभ करायला थोडा उशीरच होतो. पण बरेच असे काही व्यवसाय आहेत की जे मुलं लवकरच सुरू करतात आणि आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहतात. म्हणून किशोरावस्थेतच ह्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा प्रारंभ होतो. तर आता आपण किशोरावस्थेमध्ये घडणारे बदल पाहूया. किशोरावस्थेमध्ये घडणारे बदल म्हणजे मुलांमध्ये पण घडतात आणि मुलींमध्ये पण घडतात, दोघांमध्येही घडतात.
आणि आपल्याला तुलना करण्यासाठी मी दोघांचीही आपल्याला सांगते की किशोरवयीन अवस्थेमध्ये जेव्हा मुली वयात येतात तेव्हा होतं काय की सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यामध्ये जो बदल घडतो तो म्हणजे त्यांच्या स्तनाला गोलाई यायला सुरुवात होते, म्हणजे स्तनाचा विकास होतो, कंबर त्यांची रुंदावते, म्हणजे कटिभाग रुंदावतो, उंचीमध्ये वाढ होते, त्यानंतर त्यांच्या काखेमध्ये म्हणजे अंडर आर्म्स आणि प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे जननेंद्रियाच्या वर त्यांना केस यायला सुरुवात होते. हे मुलींमध्ये घडतं आणि हा बदल शारीरिक आहे. आणि मानसिक बदल असा की त्यांना स्त्री सुलभ लज्जेची भावना त्यांच्यामध्ये यायला लागते. त्या कधी हळव्या होतात, कधी चिडचिड्या होतात. म्हणजे हे त्यांच्यामध्ये भावनात्मक बदलसुद्धा होतात. म्हणजे भावनात्मक बदलसुद्धा म्हणण्यापेक्षा होतातच, भावनात्मक बदल होतात. आकर्षक दिसण्याची इच्छा त्यांना निर्माण होते, म्हणजे वारंवार त्या आरशात काय बघणार की मी किती छान दिसते, किंवा कोणाला तरी विचारणार वारंवार वेगवेगळी वेशभूषा करून मी छान दिसते ना, मला हे सूट होत आहे ना, असं त्या वारंवार विचार करतात. आणि आरशात सुद्धा इतक्या वेळा बघतात की आई वडिलांना किंवा घरच्या आईला जाणवते की अरे ही मुलगी किती वेळ आरशात बघते, किती वेळ घालवते, आणि तिला कितीदा जरी केस विंचरले, केशभूषा वेगळी केली तरी समाधान कसं होते, किती वेळ हे आरशात बघते, असं तिच्या आईला सुद्धा वाटतं. ती तिच्या समवयस्क मैत्रिणींमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमते. तर असा हा तिच्यामधला जो मानसिक बदल आहे. आणि सर्वात महत्त्वाचा शारीरिक बदल म्हणजे या वयात तिला पाळी येणे सुरू होते. आता पाळी येणे म्हणजे काय याबद्दल आपण बोलूच. तत्पूर्वी आपण आता मुलांमध्ये बदल बघूया. कारण ज्या अर्थी मी मुलींमधले सांगते त्या अर्थी किशोरावस्थेमध्ये मी मुलींची जाणीव जागृती जरी म्हटलं तरी पण आपण मुलांशी सुद्धा तेवढंच रिलेटेड आपण बोलणार आहोत. त्यामुळे मुलांमध्ये काय बदल घडतात हे सुद्धा आपण यावेळेत समजून घेतलं पाहिजे. तर ते मुलांमध्ये सुद्धा असे बदल होतात की त्यांची छाती रुंदावते, स्नायू बळकट होतात, त्यांचा आवाज फुटतो, म्हणजे घोगरा होतो, किंवा अगदी वडिलासारखा यायला लागतो. म्हणजे बरेचदा आत्याने वगैरे फोन केला तर आत्याला किंवा आणि कुणी फोन केला तर वाटते की त्या मुलाचे पप्पा बोलत आहेत, आणि म्हणून मग लगेचच जाणवते की अरे ह्याचा आवाज जरा फुटलाय, मोठा झाला. त्याचबरोबर त्यांना दाढी-मिशा यायला लागतात आणि त्यांच्यासुद्धा अंडर आर्म्स बगलेमध्ये केस यायला लागतात. त्याचसोबत त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर केस यायला सुरुवात होतात आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या अवयवांचा हळूहळू विकास व्हायला लागतो. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल घडतो. आणि मानसिक बदल असा की त्यांना सुद्धा स्वतःबद्दल एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल वाटू लागतं की अरे मला आजपर्यंत दाढी-मिशा नव्हत्या, आता कशा आल्या, हे कुतूहल त्यांना वाटायला लागतं. त्यांना अपोजिट सेक्स अट्रॅक्शन जे म्हणतात ते मुलांमध्येही होतं आणि मुलींमध्येही होतं. हा मी महत्त्वाचा मुलींमधला बद्दल सांगितलेला नाही आहे, पण तो आहे की अपोजिट सेक्स अट्रॅक्शन म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण निर्माण होतं. त्याचबरोबर त्यांचा स्वभावात एक आत्मविश्वास येतो, आक्रमकता येते, कधी कधी खूप हळवेपणा होतो. म्हणजे हा त्यांच्यात सुद्धा हा मानसिक बदल घडतो. असा शारीरिक आणि मानसिक बदल घडतो. मुलांमध्ये स्वप्नदोष हे सुद्धा या किशोरवयामध्ये निर्माण होतात. स्वप्नदोष किंवा स्वप्नावस्था. तर हे झाले आपले मुली आणि मुलांमधले शारीरिक आणि मानसिक बदल. तर आपण मुलींच्या दृष्टीने बोलायला गेलं तर त्यांचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पाळी येणे. तर पाळी येणे म्हणजे काय? तर स्त्री शरीरामध्ये निसर्गाने आपल्याला गर्भाशय नावाचा एक महत्त्वाचा अवयव दिलेला आहे. तो आपल्या प्रजनन संस्थेशी संलग्न आहे किंवा प्रजनन संस्थेचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या गर्भाशयाचं कार्य आजपर्यंत जे सुरू झालेलं नव्हतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये गर्भाशय होताच आणि आहेच, पण आजपर्यंत त्याचा पूर्णतः विकास न झाल्यामुळं त्याचं कार्य सुरू झालेलं नव्हतं. तर आत्ता जेव्हा मुली वयात येतात तेव्हा हार्मोन्सच्या प्रभावामुळं
म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या प्रभावामुळं त्या मुलींची पाळी सुरू होते, वयात आलेल्या मुलींची पाळी सुरू होते. आणि ह्या पाळी सुरू होण्यालाच आपण मासिक धर्म सुरू झाला असं म्हणतो, किंवा पाळी आली असं म्हणतो, किंवा मुलगी वयात आली असं म्हणतो. आणि आता ह्या पाळी आल्यामुळं मुलींच्या स्वभावामध्ये जी काही खळबळ वाजते की आजपर्यंत माझ्याकडे असं काही आलं नव्हतं का, आता हे काय झालेलं आहे, तर यात घाबरून जाण्यासारखं काहीही नाही. जसं आपल्याला आपल्या बाकीच्या ज्या काही शरीरक्रिया आहेत, जसं की आपल्याला प्रत्येक आपल्या ज्या शरीराशी संबंधित ज्या काही क्रिया आहेत, जशी आपल्याला शी येते, शू येते, जांभई येते, थुंकी येते, म्हणजे काय होतं की त्या ज्या काही शरीर क्रिया आहेत त्या शरीर क्रियासारखीच ही सुद्धा नैसर्गिक आणि स्वाभाविक शरीर क्रिया आहे. पण फरक एवढाच आहे की ही मासिक पाळी महिन्यातून एकदाच येते, आणि महिन्यातनं एकदाच आल्यानंतर आपल्या शरीरातून जो रक्तस्राव किंवा रजस्राव किंवा ब्लिडिंग बाहेर पडतं ते 3 ते 5 दिवस असतं. जेव्हा आपल्याला शी येते, शू येतो, त्याचा काही ठराविक कालावधी असतो. अगदी एक थुंकी जर आली तर आपण अगदी 1 मिनिटाच्या थुंकी टाकतो. आपल्याला शी आली 4-5 मिनटं आपल्याला शी करायला लागतात. शू करायची म्हटली तरी 1-1.5 मिनिटात आपली शू आटोपते. पण ही जशी उत्सर्जनची थुंकी ह्या ज्याच्या उत्सर्जन क्रिया आहेत, म्हणजे आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य आपल्याला बाहेर फेकायचे. तसंच गर्भाशय स्वतःहून आपल्या शरीरातील आपल्या शरीराची स्वच्छता गर्भाशय स्वतःहून करते, आणि त्याचा कालावधी आहे 3 ते 5 दिवस. प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे, पण आपण नंतर बोलूया याबद्दल. मासिक पाळीचा जो कालावधी आहे 3 ते 5 दिवस असतो, आणि त्या दरम्यान 3 ते 5 दिवसापेक्षा अधिक गेलं तरीही आपण काळजी करायची, म्हणजे डॉक्टरात दाखवायचं. त्यापेक्षा अगदीच नाही गेलं, अंगावरचं नाही गेलं, म्हणजे स्त्राव जर नाही झाला तरीही काळजी करून डॉक्टरांना दाखवायचं. म्हणजे पाळी अति येणे किंवा अजिबात नाही येणे, ह्या दोन्ही काळजी करण्यासारख्याच गोष्टी आहेत. आणि ह्या पाळीमधून जे उत्सर्जक द्रव्य बाहेर पडतात ती द्रव्य शोषून घेण्यासाठी आपण आता सध्याच्या काळात नॅपकिन्सचा वापर करतो. पूर्वीच्या काळी जेव्हा नॅपकिन्स बाजारात किंवा आपल्या भारतात आले नव्हते, तेव्हा आपण आपल्या आईच्या किंवा जुन्या कापडाच्या मऊसूत घड्या करून त्या घड्या आपण शोषण करण्यासाठी वापरत होतो. तर हे आपल्या घरगुती आपले नॅपकिन्स होते आधीच्या काळात. आणि आत्ता मात्र शोषण करण्यासाठी वेगवेगळी साधनं सहज उपलब्ध आहेत. त्यापैकी आहे म्हणजे आपण सध्या तर सॅनिटरी नॅपकिन्सचाच जास्त वापर करतो, पण पुढे सांगायचं झालं तर आता मेन्स्ट्रुअल कप पण अवेलेबल आहेत, पण ते इझिली अवेलेबल नाही आहेत. त्यामुळं सर्वमान्य म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स आहेत. तर हे 3 ते 5 दिवस जेव्हा आपण सॅनिटरी नॅपकिन्स वापरतो तेव्हा ती सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यासाठी आपल्याला फक्त 5 ते 6 तासच आपल्या योनीजवळ ती ठेवायची, म्हणजे स्राव शोषून घेण्यासाठी ती ठेवायची असतात. 5 ते 6 तासाहून अधिक नको, म्हणजे दिवसातनं 2 ते 3 वेळा आपल्याला नक्कीच ते पॅड्स चेंज करावे लागतात आणि करायला हवे. अन्यथा जास्त वेळ जर ते पॅड्स राहिले तर आपल्याला काहीतरी ॲलर्जी म्हणा, खास म्हणा, काहीतरी असं अस्वस्थपणा वाटतो. त्यामुळे ती चेंज करणं आवश्यक आहे. आता खरं तर ह्या काही गोष्टी खूप बेसिक्स आहेत, तरीही मी बोलते, कारण बरेचदा असं होतं की मला सुद्धा समाधान वाटत नाही की अरे ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत, पण बरेचदा असं होतं की बेसिक गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नसतात. त्यामुळं ह्या गोष्टी बोलणं मी एक नक्कीच आवर्जून सांगेन. त्याचबरोबर मासिक पाळी म्हटल्यावर आपल्या जननेंद्रियावर
जी हलके केस आलेले असतात त्याची स्वच्छता व्हायलाच हवी. ते स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये ज्या मेथड्सपैकी काही जण वॅक्सिंगचा वापर करतात, काही जण रेझरचा वापर करतात, काही जण शेविंगचा वापर करतात, तर काही जण कात्रीनी किंवा सिझरनी वरचे केस काढून घेतात. तर कात्रीने वरचे केस कट करणे हा सर्वात खात्रीलायक असा इलाज आहे. याचं कारण असं की वॅक्सिंगमुळं किंवा शेविंगमुळं कधी प्रायव्हेट पार्ट्सला इजा होण्याचा जास्त संभव असतो. त्यामुळं स्वतःला जे सुटेबल वाटेल, जर तुम्ही नेहमी हेअर रिम्युअर क्रीम यूज करून जर तुम्ही स्वच्छता केली तर तीही बेटर राहील. म्हणजे तुम्हाला ज्या मार्गाने सोयीचं वाटतं ते तुम्ही करा, पण स्वच्छता मात्र आवर्जून व्हायला हवी. तर ही झाली स्वच्छता. आणि मासिक पाळीमध्ये, आता हे मासिक पाळी मी तुम्हाला सांगितलं 3 ते 5 दिवस येते आणि महिन्यातनं ते एकदाच येते. कारण आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला एकच बीज बाहेर पडतं आणि ते बीज साधारणतः पाळीच्या पहिल्या दिवसापासून जर आपण काउंट केलं तर 14व्या दिवशी, साधारणतः 14व्या दिवशी ते बाहेर पडतं. आणि त्या दरम्यान त्या स्त्री बीजाचा जर पुरुष बीजाशी संपर्क झाला तर गर्भधारणा होईल. परंतु जर पुरुष बीजाशी त्या स्त्री बीजाचा संपर्क झाला नाही तर गर्भाशय स्वतःहून ते बीज खराब झालं, त्याचा आता उपयोग नाही आहे असं समजून बाहेर फेकायला तिथून पुढे सुरुवात करते. म्हणजे 21 ते 28व्या दिवसापर्यंत बाहेर पडण्याची प्रोसेसला प्रारंभ होतो आणि 28-29व्या दिवशी ते बीज बाहेर पडतं. म्हणजे आपल्याला ते बीज गर्भाशयाच्या अस्तरासहित, तिथल्या रक्तवाहिन्यासहित आणि आतमध्ये जी गादी तयार झालेली असते गर्भाशयाच्या अस्तरांची, त्याच्यासहित तो स्त्राव सगळा हळूहळू बाहेर पडतो. सगळा म्हणजे हळूहळू बाहेर पडतो आणि तो 3 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये बाहेर पडतो. आता ह्या कालावधीमध्ये जेव्हा हा स्त्राव बाहेर पडतो तेव्हा हे सर्वांनीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ह्या काळामध्ये मी प्रश्न वाचत माझी नजर प्रश्नावर गेल्यामुळे मी थोडंसं डिस्टर्ब झालाय. ह्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याला 3 ते 5 दिवस कालावधी येते तेव्हा ही नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळं मग कुणी जर म्हटलं की तुम्ही अपवित्र आहात तर आपण मुली अजिबात अपवित्र नाही. कारण आपण वाईट काही कृत्य केलंय का? अजिबात नाही ना. आणि ह्या पाळीचा फक्त आपल्या शरीर आणि शरीराशीच संबंध आहे. शरीर मनाशी आपला संबंध आहे. म्हणजे ती पाळी फक्त आपल्याशी संबंधित आहे. त्या पाळीचा इतर दुसऱ्या कोणाशीही काहीही संबंध नाही. डायरेक्ट सांगायचं झालं तर कुठल्याही देवाशी नाही किंवा धर्माशी नाही. कारण मानव शरीर आणि स्त्री शरीर हे आपलं आहे, याचा कोणाशीही संबंध नाही. परंतु आपल्यावर असलेल्या खूप दिवसापासूनच्या धार्मिक पगड्याचा प्रभाव म्हणून किंवा आपल्या आईने सांगितलं, आजीने सांगितलं, आजी करायची, आजीची आजी करायची, मामी करायची, मावशी करते आणि सगळ्याजणी करतात. आणि तसंच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे एखादं वाक्य, एखादी गोष्ट, एखादे संस्कार पुढे सरकतात. त्याचप्रमाणे हा संस्कारसुद्धा पुढे सरकत आहे की पाळी अपवित्र आहे असं म्हणण्याचा. आणि पाळीच्या दिवसात बाजूला बसायचा हा सुद्धा संस्कार पूर्वीपासून जो चालत आला तो संस्कार. पूर्वीच्या काळी काय असायचं की महिलांना खूप श्रम व्हायचे. त्यांना विहिरीचं पाणी काढावं लागायचं, जात्यावरचं दळण दळायला लागायचं. त्यानंतर त्यांना म्हणजे अतिशय कष्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला, सडा सारवण जे ग्रामीण भागामध्ये आपण बोलतो, शेतावरची कामं करतो, हे असे खूप सारे श्रमाची कामं त्यांना, म्हणजे दळण कांडण करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतः घरी कराव्या लागायच्यात. आणि त्यांना अजिबातच फुरसत नसायची, खूप त्यांना कामं असायची. आणि कदाचित मला तर असं वाटते की मासिक पाळीच्या बहाण्याने त्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून तिला 4-5 दिवस जरा बाजूला बसवलं जायचं. आणि म्हणूनच खरोखर त्या शब्दाचाच एक
वापर सगळीकडे झाला की बाजूला बसणे आणि ह्याच्यातूनच कदाचित ती अपवित्र आहे हा एक संस्कार सुरू झाला. पण आत्ता आपण असं पाहतो की आपल्या सध्याच्या काळात किंवा यापेक्षाही आधीच्या काळात पासून स्त्री बाहेर पडली आहे, शिकली सवरली बाहेर पडली आणि तिला ह्या बाहेर पडल्यामुळं काय झालं की जेव्हा केव्हा पाळी येते तेव्हा पाळी आली म्हणून मी माझं काम बंद करू का, असं नाही होत ना. आणि शेवटी पाळी म्हणजे तिची स्वतःची आहे. जोपर्यंत ती दुसऱ्या कोणाला सांगत नाही की मला पाळी आलेली आहे तोपर्यंत पाळी आली हे जगाला कसं कळणार. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पाळी म्हणजे ही नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, स्वतःची स्वतःकरिता आहे. स्वतःचे शरीर स्वच्छ करण्यासाठी गर्भाशय आपलं आपलं काम करत असते आणि पाळीचे द्रव्य शोषून घेण्यासाठी आपण सपोर्ट करत असतो. मग पाळी आली हे जर आपण दुसऱ्यांना नाही सांगितलं तर दुसऱ्यांना कसं कळेल पाळी आली म्हणून, नाही ना. पण शरीर स्वच्छ होते. मग आपण स्वतःहून स्वतःला मी अस्वच्छ आहे, मी अपवित्र आहे असं का मानावं, अजिबात मानू नये. आपण स्वच्छच आहोत, आपण पवित्र आहोत, आपण छान आहोत. आणि पाळी आल्यामुळं खरंच मला एक सांगायचंच झालं तर जेव्हा आपण झोपेतून उठतो म्हणजे जेव्हा आपली झोप पूर्ण होते तेव्हा कसं फ्रेश वाटतं, शीत झाल्यावर कसं फ्रेश वाटतं, शूज झाल्यावर कसं फ्रेश वाटतं, हातपाय धुतल्यावर कसं फ्रेश वाटतं, अगदी तसंच पाळी येऊन गेल्यावर सुद्धा अगदी स्वच्छ आणि फ्रेश आणि हलकं हलकं वाटतं. आणि ही पाळी येणं अगदी चांगली आहे. पाळीबद्दल कुठलाही कोणी गैरसमज अजिबात बाळगू नये. पाळी ही खूप छान असते. आणि जेव्हा पाळी आली तेव्हा खरंच पूर्वीच्या काळी तर पाळी आली म्हणून अतिशय आनंदाने उत्सव साजरा केला जायचा की ह्या मुलीला न्हाणं आलं म्हणून खूप छान उत्सव मानला जायचा. आणि ह्याचं कारण असं की तेव्हा पाळी आली म्हणून त्यांना कळायचं की पाळी आली याचा अर्थ की ती मुलगी आता मातृत्व स्वीकारण्यास किंवा आई होण्यास सक्षम झाली असं म्हणून म्हणून त्यावेळी पूर्वीच्या काळी पाळी आली की उत्सव साजरा केला जायचा. पण आता मात्र पाळी आल्यावर चक्क लपवलं जातं, काही ठिकाणी सांगितलं जातं. पण पाळी आली नाही आली हे सांगण्याचं तसं काही प्रयोजन नाही आहे. पण आपण मात्र पवित्र आणि स्वच्छ आहोत हे मात्र आपण आपल्या लक्षात घ्यायचं. पाळीबद्दल कुठलाही गैरसमज कोणीही ठेवायचं नाही, अंधश्रद्धा तर अजिबात ठेवू नये. आणि त्यावेळी मानसिक स्थितीसुद्धा आपण हार्मोन्सच्या प्रभावामुळे हे सगळं होत असतं की शरीरामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स आपल्या मेंदूमधल्या पिट्युटरी ग्रंथींमधून स्रावांचं स्त्रवण होतं, म्हणजे संप्रेरकांचं स्त्रवण होतं. आणि हे संप्रेरक म्हणजे स्रावांच्या प्रभावामुळं आपल्याला पाळी येते. आणि ही जी पाळी येते त्या पाळीच्या दरम्यान आरोग्य कसं राखायचं हे आत्ता मला वाटतं काहीतरी प्रश्न केलेला आहे. तर आरोग्य असं ठेवायचं की सकारात्मक विचारसरणी ठेवायची आहे, शांत राहायचं आहे, आहार विहार व्यवस्थित घ्यायचा आहे आणि पुरेशी झोप घ्यायची आहे, चुकीचा विचार करायचा नाही किंवा शांत डोक्याने राहायचं म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स येत नाही. तर आता हे झालं आपल्या किशोर वयातील पाळीबद्दल. पण आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला पाळी जी येते ती आपल्या 11-12व्या वर्षापासून सुरू होते. मध्यंतरीच्या काळात पाळी ही 13व्या-14व्या वर्षी यायची. पण आता TV, प्रसारमाध्यमं, पॉर्न फिल्म्स आणि मोबाईल, गुगल सर्च या सगळ्यांचा प्रभाव म्हणून किंवा सिनेमातील काही अतिशय विकृत म्हणजे लैंगिक विकृत अशा काही दृश्यांमुळं आपल्या भावना चाळवल्या जातात. म्हणजे आपोआपच संप्रेरकांच्या मध्ये बदल घडतो आणि त्यामुळं आजकाल पाळी लवकर यायला लागली. काही मुलींना बरेचदा 11व्या वर्षीच ती पाळी यायला लागली, अगदीच काहींना तर अगदी वयाच्या 9व्या वर्षीच पाळी यायला लागली. अशा प्रकारे पाळी येण्याचं हे वय झालंय. आणि आता तुम्ही म्हणाल की पाळी येण्याचं जर वय आहे तर जाण्याचं वय काय आहे. तर पाळी जाण्याचं वय आहे साधारणतः वय वर्ष 40च्या नंतरचं 45-50 पर्यंत पाळी जाण्याचं वय आहे. पाळी येताना जसे आपल्या शरीरामध्ये बदल घडतात
तसेच बदल पाळी जाताना सुद्धा घडतात. म्हणजे आपल्या शरीरातील इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळं आपले जे गर्भाशय आहे, गर्भाशयाला लागून असलेल्या बीजांड आहेत आणि बीजांड वाहिन्या आहेत, हा जो गर्भाशयाशी संबंधित जे अवयव आहेत त्यांचा हळूहळू ते श्रिंक व्हायला लागतात, म्हणजे आकुंचन व्हायला लागतात आणि त्यांच्याकडे असणारा जो संप्रेरकांचा प्रभाव आहे तो कमी कमी व्हायला लागतो आणि त्यामुळं आपोआपच पाळी जाणं हे थोडंसं कमी कमी होत जातं. आणि त्यानंतर जर पाळी जाताना सुद्धा हार्मोन्समध्ये इतके बदलाव घडतात की म्हणजे त्याला आम्ही पाळी जाणे याला रजोनिवृत्ती असे म्हणतात, म्हणजे मेनोपॉज असं म्हणतात. तर ही रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज होताना सुद्धा आपल्या शरीरात पाळी येताना जसे बदल होतात तसे जाताना पण बदल होतात. मग त्यामुळं छातीत दुखणे, चिडचिड होणे, त्यासोबत अस्वस्थ वाटते, हॉट फ्लॅशेस म्हणजे अंगातून खूप खूप वाफा निघाल्यासारखं फिलिंग होणे, कुणी काय म्हटले की लगेच हळवेपणा होणे, असं वेगवेगळे प्रत्येकाला जाणवणारे चक्कर येणे, कोणाला डोकेदुखी होणे म्हणजे मायग्रेनचा प्रॉब्लेम होणे, असे वेगवेगळे त्रास हार्मोन्सच्या अनियमितपणामुळं होतात. तर ही पाळी मात्र जर ह्या पाळी होतात पण आपण जर योग्य आहार विहार ठेवला, योग्य व्यायाम केला, पुरेशी झोप घेतली, शांत डोकं ठेवलं, ध्यानधारणा वगैरे केली आणि कुठल्या छंदामध्ये गुंतवून घेतला स्वतःला. छंद म्हणजे आपल्या स्त्रियांना विविध छंद असतात, कुठलेही छंद ती जोपासू शकते. केवळ घरकाम करणे हाच एक छंद नव्हे तर वाचन करणे, त्यासोबत बागकाम करणे, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळणे, स्वयंपाकामध्ये छान छान पदार्थ कोणाला करून खाऊ घालणे, असे खूप वेगवेगळे छंद असतात. तर ह्या सगळ्या छंदांच्या आवडीनिवडी आपण जर जोपासल्या तर आपल्याला किंवा स्त्रियांना नक्कीच मेनोपॉजमध्ये सुद्धा त्रास होत नाही. तर आता आपण ह्या मासिक पाळीबद्दल सांगितलेलं आहे आणि आता मुलींना मला स्पेशली जाणीव जागृती म्हणून आता थोडासा नवीन टॉपिक मी ह्या विषयात घेते. नवीन टॉपिक नाही आहे, हा टॉपिक आहे जुनाच, पण आपल्याला बोलायचं असं की काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मला सध्या तर मी वाचत नाही आहे, पण काही जाणवतात असे की माझ्या बोलण्यातून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील आणि नाही मिळाली तर मी आपल्याला तसं पुन्हा क्लिअर करेलच. आता मला पाळीच्या संबंधित काही बाबी अशा सांगायच्या आहेत की जेव्हा आपले सॅनिटरी नॅपकिन्स पाळी दरम्यान तुम्ही वापरता आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची. तर काही ठिकाणी असं होतं की ज्या मुली नुकत्याच वयात आलेल्या असतात त्यांनी पहिल्यांदाच नॅपकिन वापरलेलं असतं की ज्यांना माहिती नसते, ते आपल्या चुकून मकून आता ते नॅपकिन टाकू कुठे, करू काय, कसं काय असं करत पटकन टॉयलेटमध्ये फ्लश करते आणि टॉयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्समध्ये जे रासायनिक पदार्थ वापरलेले असतात आणि कापडं वापरलेली असतात ती सिंथेटिक असतात, त्यामुळे त्यांचं विघटन होत नाही आणि ती टॉयलेटच्या त्या मार्गामध्ये जाऊन शौचालयात तुंबू शकतात. त्यामुळं कुठल्याही शौचालयामध्ये कधीच सॅनिटरी नॅपकिन्स फ्लश करू नका, फेकू नका. तर त्याऐवजी तुम्ही काय करायचे की तुम्ही जर स्वतःच्या घरी असणार किंवा जिथे कुठे तुम्ही असणार तर सरळ सरळ तुमची सॅनिटरी नॅपकिन्स वापरलेली तुम्ही एकतर नळाखाली स्वच्छ खरंच धुवून टाकू शकता आणि धुतल्यानंतर पिळा आणि ते पेपरमध्ये रॅप करा. तसं हे बघा, आता बरेच जण सांगतात की तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये रॅप करा, परंतु डायरेक्ट पेपरमध्ये रॅप केलं तरी पण काय होतं की त्याच्यामध्ये ब्लिडिंग असतं, रक्त असतं आणि कुत्र्या मांजरांना त्याचा वास हा प्रिय असतो किंवा ती घेण्यासाठी ती इकडे तिकडे ती अस्ताव्यस्त पसरली जातात. त्याचबरोबर जी कचरा वेचणारे लोक असतात त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो आणि म्हणून आपण काय करायचं की आपलं नॅपकिन थोडंसं स्वच्छ धुवायचं नळाखाली आणि वाहत्या पाण्यात धुवून टाकायचं, त्यातलं ब्लिडिंग काढून टाकायचं आणि आपले इतर जसे कपडे आपण गच्च पिळतो तसं पिळून घ्यायचं, पेपरमध्ये रॅप करायचं आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लाल रंगाचा डॉट काढायचा.
म्हणजे मोठ्या लाल रंगाचा डॉट काढल्यावर सुद्धा आता आम्ही स्वतः बऱ्याच ठिकाणी अवेअरनेस करायला लागलो की हा लाल रंगाचा डॉट असलेला जो कागद आहे तो मासिक पाळीचा आहे, त्याला वेगळं ठेवा. हल्ली मोठ्या मोठ्या शहरामध्ये मासिक पाळीचे जे साधनं आहेत, म्हणजे बहुधा सॅनिटरी नॅपकिन्स आपण वापरलेले आहेत, तर त्यांचं विघटन सहजासहजी होईल या पद्धतीनं त्याला रासायनिक म्हणजे कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये त्याला रिसायकलिंग करतात आणि रिसायकलिंग केल्यानंतर त्याचं कारखान्यामध्ये त्यांच्यामध्ये काही आणखी विशिष्ट पदार्थ मिसळून त्याचं रूपांतर खतामध्ये केलं जातं आणि ते खत जमिनीचा कस वाढवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. बऱ्याच ठिकाणी हे कारखाने उपलब्ध झालेले आहेत. गुजरातसारख्या मोठ्या राज्यामध्ये हे कारखाने आहेत किंवा कारखाना आहे असं मी म्हणेन, पण अजून सगळ्या ठिकाणी झालेले नाही आहेत. तर माझी तर गव्हर्नमेंटला अशी विनंती आहे की त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्सचे जे कारखाने आहेत की ज्याच्यापासून ते रिसायकलिंग करू शकतील असं कारखाना शहरोशहरी उभारले गेले तर नक्कीच हा जो कचरा निर्माण होणार आहे तो सॅनिटरी नॅपकिन्सचा हा कचरा निर्माण व्हायला म्हणजे प्रदूषण त्यापासून जे होतं ते कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे. तर आता आपण जेव्हा मुली वयात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे संभाव्य धोके काय काय आहेत त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर ज्या मुली ह्या नुकत्याच वयात येतात तेव्हा स्त्रीसुलभ लज्जा जशी त्या मुलींमध्ये येते, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक आकर्षणसुद्धा पुरुषांबद्दलचं निर्माण होते आणि बऱ्याचदा त्या मुलांनी जर त्यांना प्रेमळ साथ दिली तर त्या फसतात सुद्धा. म्हणजे त्यांना असं वाटतं की एखादा मुलगा माझ्या प्रेम करतो आणि त्या मुलाच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे त्या मुलाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी नक्कीच खात्री करून घ्यायची आहे तुम्हाला की हे जे प्रकरण चाललं आहे ते प्रकरण हे शारीरिक प्रकरण आहे, त्याला आपण कितपत साथ द्यायची. ह्या वेळात आईने सुद्धा थोडं लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांच्यावर पहारा नको. आईवडील किंवा पालकांनी मुलींवर किंवा मुलांवर पहारा नको तर लक्ष द्या की त्यांच्यामध्ये काय बदल घडतात, त्यांची संगत कोणाची आहे, ते कोणासोबत राहतात, त्यांचा अभ्यासात लक्ष आहे का, त्यांना कुणी काही छळतं का, मानसिकरित्या त्यांचा कुठं काही छळ होतं का, त्यांना कुणी बॅड टच किंवा गुड टच करतो का. तर हे गुड टच बॅड टच काय आहेत त्याच्याविषयी संपूर्ण जाणीव ही पालकांनी करून द्यायला पाहिजे, शिक्षकांनी करून द्यायला पाहिजे, त्यासोबत डॉक्टरांनी करून द्यायला पाहिजे. आणि जर ह्या किशोरवयीन वयामध्ये जर समस्या मुलांच्या वाढल्या ते ह्यांच्या समस्या ज्या कोणत्या असतात की त्यांना खूप चिडचिड होते, त्यांना कोणाचा राग येतो, ते फार लवकर आक्रमकपणा येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आई मुलींना काहीतरी सांगते की एखादं काम करायचं किंवा नाही करायचं किंवा इथे जायचं किंवा तिथे जायचं असं जेव्हा केव्हा आई सांगते किंवा त्यांच्या घरातली कोणी जबाबदार व्यक्ती सांगते तेव्हा त्यांना आईवडिलांची मतं किंवा पालकांची मतं हे मान्य नसतात आणि त्या मान्य नसल्यामुळेच थोडंसं ते चिडचिड करतात आणि ही चिडचिड स्वाभाविक आहे. पण त्यांच्यावर पहारा न ठेवता त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि या वयामध्ये आईनी किंवा तिच्या जी कोणती पालक आहे, तिची मावशी असेल, आई असेल, तिच्या घरामध्ये तिची मोठी बहीण असेल तर मुलींना त्या वयामध्ये एका मैत्रिणीची गरज असते. मुलाला वडील म्हणून मित्र असं समजून किंवा मैत्रीच्या भावनेनी मुलांवर थोडंसं एकरूप झालं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. कारण आता कसं आहे की ती मुलं जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना समवयस्क दोस्तांचं म्हणणं जास्त पडतं, पालकांचं म्हणणं जरा कमी पडतं. त्यामुळं एक प्रकारे मी तुझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे असं समजून पालकांनी आपल्या मुलामुलींशी वागणूक केली पाहिजे. आता मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच मुलींना मासिक पाळी
आणि मुलांशी असलेली मैत्री याच्यामध्ये थोडा भेद करता येत नाही. आणि का करता येत नाही तर त्यांना माहितीच नसते की मला बरेचदा असं होतं की बऱ्याच मुली, आता आमच्याकडे अशाही काही केसेस येतात की ज्या मुलींनी मुलांची फक्त एकदा त्या भेटलेल्या आहेत, बोललेल्या आहेत, हस्तांदोलन केलेलं आहे. कधीतरी आता आपण पाहतो की किसिंग पण होत असतं, पण आणि ह्या प्रकारामुळे त्या मुली इतक्या घाबरून जातात की घरी जाऊन मी सांगू कसं, बोलू कसं की असं असं झालेलं आहे. आणि त्यांना असं वाटतं की मला कळत नकळत जर गर्भधारणा झाली, त्यांना माहिती असतं की माणसांना भेटलं की एखाद्या वेळेस कुठला पुरुषाचा जर संपर्क आला तर गर्भधारणा होऊ शकते. आणि म्हणून त्या कधी कधी घाबरून जाऊन मला आता ह्या गोष्टीमुळं बाळ होईल या भीतीने त्या लगेचच काहीतरी आपल्या मनातल्या मनात विचार करतात आणि एखाद्या वेळेस एखादी मुलगी आत्महत्या करायला सुद्धा प्रवृत्त होते. पण म्हणून मग तिला वयात येताना आल्यानंतर हळूहळू मुलींच्या लैंगिक शिक्षणाबद्दल हळूहळू कल्पना द्यायला पाहिजे की कशामुळं काय होतं किंवा असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदम न सांगता हळूहळू आपण सांगत गेल्या तर हळूहळू जसं फुल फुलतं तसं हळूहळू त्यांच्या मनातील भावना त्या मोकळ्या करतील. या वयामध्ये बरेचदा काही जे विकृत स्वभावाचे किंवा विकृती असलेली काही पुरुष असतात. मी सर्वप्रथम आपल्या पुरुषांची माफी मागते आणि मग बोलते, कारण मला पुरुषांच्या विरुद्ध बोलायचं आहे किंवा मी बोलेल म्हणून मी सर्वप्रथम आपली माफी मागते. जर आपले कोणी व्ह्युअर्स पुरुष असतील तर असतीलही नसतीलही. असं होतं की बरेचदा मुलींना विकृत विचाराची माणसं किंवा विकृत लैंगिक प्रकृती असलेले माणसं आपल्या मुलींना किशोर वयामध्ये सहज छान वाटतं म्हणून, आवडतं म्हणून, चुकून माकून म्हणून स्पर्श करतात. तेव्हा मुलींना आवडत नाही किंवा आवडतो का नाही आवडत का हा विचार करून एखाद्या वेळेस मुली जर कोणाचा चुकून स्पर्श झाला किंवा एखाद्या व्यक्ती मुद्दाम स्पर्श करत असेल, तिच्यावर जर लैंगिक बळजबरी करत असेल, तिला येता जाता टोमणे मारत असेल, तिच्यावर सारखा लक्ष ठेवत असेल तर ती मुलगी बिचारी घाबरून जाते. आणि घाबरून गेल्यानंतर तिला कळतं की ही व्यक्ती आपल्याकडे सतत रोखून बघते, आपल्या पाठलाग करते, आपल्याला सतत लक्ष ठेवते. आणि म्हणून बरेचदा अशा मुली कोणालाही न सांगता घराबाहेर जाणं टाळतात. त्यांना कोणाशीही काय सांगायचं आणि कुठल्या भाषेत सांगायचं हे त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे त्या चुपचाप होतात, अबोल होतात. आणि अशा वेळी मग त्यांचा काहीतरी आत्मसन्मान खरंच दुखावला जातो. तर नक्की काय होतं हेही त्यांना कळत नाही. पण मग ह्या वयातल्या मुली जर अचानक हसती खेळती मुलगी जर आपली अबोल झाली, शांत झाली, अतिशय चिडचिड झाली किंवा तिला काय होतंय ती सांगू शकत नाही आहे, तर अशा वेळी आईने, मैत्रिणींनी, तिच्या शिक्षिकेने तिला मोकळं होण्यास म्हणजे तिच्या भावना व्यक्त करण्यास हळू तिला विश्वासात घेऊन सांगावं. आणि आजकाल असं आहे की ज्या गोष्टी आई सांगू शकत नाही त्या गोष्टी आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा आपण सामाजिक कार्यकर्तो असतो तो ते त्यांना सहजतेने सांगू शकतो, बोलू शकतो. त्यामुळं मी तर असं म्हणते की मुलींनी आमच्या सहवासात राहायला पाहिजे. म्हणजे ज्या काही गोष्टी त्या घरी सांगू शकत नाही त्या आम्हाला तुम्ही सांगा. आता पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस मित्रसुद्धा आहेत, तर तुम्ही पोलीस मैत्रिणींना सांगू शकता. जर कोणी तुम्हाला छळत असेल, त्रास देत असेल, तुमची कोणी छेडछाड करत असेल, तुम्हाला कोणी टोमणे मारत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या तक्रारीची नक्कीच नोंद घेऊ. त्याचप्रमाणे आता प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा तक्रार पेट्या आहेत की ज्या तक्रार पेट्या ह्या लावलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या तक्रार पेटीमध्ये तुम्ही आपली तक्रार तुमचं नाव न लिहिता फक्त त्या मुलाचं नाव सांगा किंवा तुम्हाला कोण त्रास देते किंवा कुठं त्रास होतो किंवा काय होतं, नेमका तुमच्या त्रासाचं स्वरूप काय, तुमचं ठिकाण काय, तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे ते तुम्ही चिठ्ठी लिहा. तुमचं नाव सांगू नका. आम्ही त्या मुलाचा परस्पर बंदोबस्त करून टाकू. अर्थात आम्ही करणार नाही, तर आम्ही पोलिसांच्या मदतीनं करू. कारण आता सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये आपल्या महिलांकरिता, मुलींकरिता तक्रार निवारण केंद्र आहेत. आपण त्यांचा जरूर फायदा घेतला पाहिजे. आणि आपल्याला जे काही संभाव्य धोके असतात त्या धोक्यांपासून आपण नक्कीच आपली काळजी घेतली पाहिजे.
याचबरोबर आपल्याकडे आपल्याला असे काही आपल्याकडे नंबर्स असतात की ज्या नंबर्सवर आपण आपल्याला संकट समयी आपण फोन करून आपण त्यांना कळवू शकतो की मला हा प्रॉब्लेम आहे आणि मला हेल्प हवी. आणि अशा बरेचदा मुलींनी सुद्धा स्वतः लक्षात ठेवायला पाहिजे या किशोर वयामध्ये की आपण वेळोवेळी घराबाहेर जाणं टाळावं किंवा सुरक्षित असेल अशा ठिकाणी जावं. आपल्यावर मुलगी ह्या नात्याने कोणती वेळ कधी येईल कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण तो विचार करून स्वतः शारीरिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. आपल्याला जर इच्छा असेल, आपल्याला जमत असेल, आपल्याला शिकता येत असतील तर आपण नक्कीच स्वसंरक्षणार्थ जे काही उपाय आहेत ते आपण नक्कीच शिकले पाहिजे. म्हणजे की आपण जुडो कराटे सुद्धा शिकलं पाहिजे. आणि जुडो कराटे शिकणं म्हणजे नक्कीच कोणाला तरी मारपीट करणं असं नव्हे, तर स्वसंरक्षणार्थ आपण केलेली ती एक स्वतःसाठीची व्यवस्था असते. त्याचबरोबर आपलं शरीर सुद्धा व्यायामासाठी पूर्ण तयार होते. त्याचप्रमाणे फक्त जुडो कराटे शिकणे म्हणजे स्वसंरक्षण करणे असं जरी असलं तरी पण त्याचबरोबर आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा नक्कीच आपलं शरीर हे सुदृढ होतं. आणि इनकेस आपल्याला वेळोवेळी जर कुठला प्रॉब्लेम झाला, काही झालं, जिथे असं वाटलं की आपल्याला या पुरुषांपासून किंवा मित्रांपासून धोका आहे, तर अशा वेळी आपण तिथनं पळून जाण्यास सक्षम होऊ शकतो. पळून जाणे किंवा मदत करणे किंवा त्या व्यक्तींशी 4 हात करणे. खरंच 4 हात करणे म्हणजे त्याला थोडंसं आपण त्याची पिटाई करू शकतो किंवा आपल्याकडे काही ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स आपण वापरू शकतो. त्या ट्रिक्स म्हणजे अशा की बरेचदा असं होतं की जर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणापासून काहीतरी धोका आहे, तेव्हा सर्वात पहिलं पाऊल आपण काय उचलायला पाहिजे. बरेच जण म्हणतात मी फोन करा. अरे फोन करायला तेवढा वेळ तर मिळाला पाहिजे. फोन करण्याच्या आधी मित्र म्हणते सर्वात पहिल्यांदा मोठ्याने ओरडा. ओरडणे ही तुमची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ओरडल्यामुळं काय होतं की तुम्ही जेवढ्या मोठ्याने ओरडाल, अगदी मोठ्याने म्हणजे अगदी मोठ्याने ओरडा, किंचाळा, तुम्ही अक्षरशः किंचाळा. किंचाळल्यामुळं काय होणार की आजूबाजूला जी काही लोक असतील ती सावध होतील आणि काय झालं म्हणून क्षणार्धात तुमच्याकडे बघतील. तुम्हाला ताबडतोब तिथनं पळून जायला तरी मदत मिळेल, कशाला तरी तुम्हाला मदत मिळेल. तेव्हा तुमच्यावर जर काही कुठे कोणाकडून धोका आहे असं वाटतं तर तुम्ही नक्कीच हा प्रयत्न करायचा आहे. आता बऱ्याचशा ट्रिक्स आहेत पण आता ह्या मला इथे तेवढं मला व्यवस्थित सांगता येणार नाही, म्हणून मी फक्त एकच ट्रिक सांगितली तुम्हाला की पळून जाणे. आता तुमच्याकडे ओढणी असते. प्रत्येक मुलीच्या कानामध्ये ही कानातले सुद्धा आहे. या कानातल्याच्या पाठीमागे एक आपल्याकडे ठेपी आहे. तुम्हाला प्रवासामध्ये म्हणा किंवा आणि कुणी म्हणा आणि एखाद्या ठिकाणी म्हणा, जर तुम्ही शरीर स्पर्श करत असेल, अगदी तुम्हाला जवळ येण्याचा स्पर्श करत असेल, जो स्पर्श तुम्हाला नकोसा आहे किंवा ती लगट तुम्हाला नकोशी आहे, तुमच्याजवळ तुम्हाला हेअर पिन्स असतात, तुमच्याकडे हेअर क्लिप्स असतात, तुम्हाला साडी पिन असतात, तुम्ही पटकन काढा आणि पॉइंटेड जो पार्ट आहे अक्षरशः तुमच्याकडे हा पेन असतो. तुम्ही असं जर प्रत्येक असं शरीराला त्या व्यक्तीच्या शरीराला कुठेही टोचलं की तो अलर्ट होणार. म्हणजे तुम्ही अलर्ट झाल्यानंतर तो बाजूला होणार. तुमचे डोळे आहेत, तुमच्याकडे बोटं आहेत, तुम्ही तुमची बोटं त्या व्यक्तीच्या डोळ्यात सरळ घालू शकता. तुम्ही त्या माणसाला असा ठोसा त्याच्या नाकावर मारू शकता. अरे तुमच्याकडे स्वसंरक्षणार्थ तुमचे हात आहेत, तुमच्याकडे तुम्ही वापरता त्या क्लिप्स आहेत, साडी पिन आहे, तुमची आणखी तुमच्याजवळ तुमच्या वेण्या आहेत की तुमचे केस आहेत की तुम्ही त्या व्यक्तीला अक्षरशः नाकामध्ये घालून तुम्ही त्याला त्या गुदगुल्या करून नाकावर काहीतरी करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती तिथनं बाजूला पळणार किंवा तुम्हाला पळून जाण्यासाठी काही वेळ मिळणार. तर असं जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या क्षणी धोक्याच्या क्षणी असतात तेव्हा तुम्ही ह्या काही ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात. आणि जसं जमेल तसा तुम्ही ॲटलिस्ट 100 नंबर हा पोलिसासाठी आहे. तुम्ही भारतात कुठेही 100 या नंबरवर जर फोन केलात तर तुम्हाला पोलिसांची मदत मिळू शकेल. म्हणजे तुम्ही जसं की आता तुम्हाला माहिती आहे की 108 नंबर हा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला ॲम्ब्युलन्स हवी असते मेडिकल हेल्पसाठी, तेव्हा जसं तुम्ही 108 नंबरला कॉल करता तुम्हाला मेडिकल हेल्पसाठी ॲम्ब्युलन्स मिळून जाते. तसं 100 नंबर हा आहे की तुम्हाला पोलिसांची मदत मिळून जाते. त्याचबरोबर तुम्हाला जर
112 नंबर पण तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहेतच. 112 नंबर तुम्ही लक्षात ठेवा की हा 112 नंबर असा आहे की ऑल इन वन. कुठलीही इमर्जन्सी आली तरी पण तुम्हाला त्या 112 नंबरवर तुम्ही कॉल केला तर इमर्जन्सी कुठली आहे म्हणून विचारला जाईल आणि तुम्हाला हेल्प मिळून जाईल. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती तुम्ही स्वतः पाहत असाल किंवा तुम्ही जर स्वतः कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत असाल किंवा सेक्स ॲब्यूज ज्याला म्हणतात, म्हणजे लैंगिक शोषण, तुमचं जर कोणी लैंगिक शोषण करत असेल. आता लैंगिक शोषण म्हणजे काय तर जेव्हा तुम्हाला कोणीतरी, तुम्ही स्त्रीलिंगी आहात म्हणून स्त्रीलिंगी आहात किंवा पुल्लिंगी आहात तर छोट्या मुलांना किंवा किशोरवयीन मुलींना मी मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचं कोणी लैंगिक शोषण करत असेल म्हणजे तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सपर्यंत कोणी पोहोचत असेल, तुमच्यावर जर कधी रेप साठी तुम्हाला कधी प्रवृत्त केलं जात असेल, तुम्हाला काहीतरी शारीरिक इजा पोहोचवली जात असेल, तुम्हाला तुमची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला जात असेल म्हणजेच लैंगिक शोषण. आता हे लैंगिक शोषण कोण करतं, कसं करतं, कधी करतं तर बहुधा आपल्या घराच्या आसपास असलेले लोक किंवा आपल्या ओळखीचे लोक किंवा आपला जवळचा अगदी आपल्या भावाचे मित्र जे असतात ना, चुलत भाऊ, मावस भाऊ, माम भाऊ, भाऊचा भाऊ, भावाचा मित्र, असे जे पुरुष वर्गातले जे लोक असतात, ॲटो रिक्षावाले असतात, आपल्या शेजारी दुकानदार असतात, असे बरेच लोक असतात. म्हणजे पुरुष वर्गातले सगळे लोक असतात किंवा जे काही लोक असतात की जे त्यांची नजर विकृत आहे. मी सगळ्या लोकांना जबाबदार धरत नाहीये. जे लोक विकृत असतात, विकृत मनाचे असतात, विकृत मानसिक प्रवृत्तीचे असतात, ते लोक बहुधा एखाद्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यासाठी टपलेले असतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये असं ऐकता ना की एखाद्या मुलीला चॉकलेट देऊन तिच्यावर बळजबरी केली तर अशा प्रकारे बळजबरी करणे म्हणजे काय तर तिचं लैंगिक शोषण करणे, तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न करणे. तर हा जर प्रकार तुमच्या बाबतीत होत असेल किंवा तुमच्या मैत्रिणीच्या बाबतीत होत असेल किंवा आणि कोणाच्या बाबतीत होत असेल, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांची मदत घ्या, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्या. तुम्हाला जर कोणाचा नको असेल, कोणाला सांगायचं नसेल तर तुम्ही निनावी नावानी कॉलेजमधल्या पत्रपेटांमध्ये तुम्ही ती आपली तक्रार टाका आणि कॉलेजमध्ये जी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, शाळा कॉलेजमध्ये जी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची स्थापना केलेली असते त्या स्थापनेपैकी जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स ती पत्रपेटी उघडून पाहतात. हल्ली म्हणजे आता गेल्या वर्षभरापासनं बसस्थानकावर, रेल्वे स्थानकावर तक्रार पेट्या सहज अवेलेबल आहेत. नसतील तुमच्या रेल्वे स्टेशनला, बस स्टेशनला किंवा सार्वजनिक स्थळी जर त्या तक्रार पेट्या पोलिसांतर्फे सुरक्षा म्हणून त्या लावलेल्या असतात, त्या जर लावल्या असतात आणि त्या पेट्यांमध्ये जर तुम्ही आपली तक्रार टाकली तर त्या तक्रारीची नक्कीच नोंद घेतली जाते. पण तुम्ही आपलं नाव जर नसेल लिहायचं, तुम्ही नका नाव लिहू, पण तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्वरूप काय आहे, ती व्यक्ती कशी आहे, कुठे आहे किंवा तुमचं ठिकाण कुठे आहे हे तुम्ही मात्र नक्की सांगा. म्हणजे तुमच्या तक्रारीची आज ना उद्या नक्की नोंद घेतली जाते. आणि मी तेच सांगते की एखाद्या वेळेस तुम्हाला तेही सांगायचं नसेल तर तुम्ही 112 नंबरवर इमर्जन्सी फॉर ऑल म्हणून म्हणजे 112 नंबरवर तुम्ही कॉल करा. कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल तर तुम्हाला नक्कीच मदत मिळते. आणि त्याचसोबत 181 नंबर असा आहे की त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार आणि सेक्स ॲब्यूज म्हणजे लैंगिक शोषण याकरिता जर तुम्ही कॉल केला तर त्या कॉलवर तुम्हाला मदत मिळू शकते. तर आणि त्याचसोबत एखादी जर स्त्री किंवा महिला किंवा मुलगी जर डिस्ट्रेस असेल तर तिला हेल्प हवी असेल, डिस्ट्रेस म्हणजे नैराश्य आणि डिस्ट्रेस म्हणजे तिची मानसिक अवस्था त्यावेळेस चांगली नसेल आणि तिला नक्की हेल्प पाहिजे असेल तर तिला तिला 1091 ह्या नंबरवर तिला हेल्प मिळू शकेल. त्याचबरोबर 1098 नंबर जर तुम्ही लावला तर त्याच्यामध्ये चाइल्ड ॲब्यूज आहे म्हणजे बालकांचं जे लैंगिक शोषण होतं त्याच्याकरता पण तुम्ही फोनवरून
मदत मागू शकता आणि अशा प्रकारे ह्या किशोरवयामध्ये जे संभाव्य धोके आहेत ते तुम्ही टाळू शकता. आता किशोरवयामधला आणखी एक संभाव्य धोका असा की आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपलं एज्युकेशन हे को एज्युकेशन आहे. म्हणजे को एज्युकेशन म्हणजे आपण सारख्या म्हणजे कॉलेजमध्ये मुलं मुली हे एकत्र असतात, त्यांचं एकत्र उठणं बसणं विचार करणं सगळं चालतं आणि हे सगळं एकत्रित असल्यामुळं सहवासाचा परिणाम म्हणून आपोआपच त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होते आणि शारीरिक आकर्षणामध्ये जेव्हा बरेच मुलं किसिंग करतात, बाय बाय करतात, हा हॅलो करतात किंवा हस्तांदोलन करतात, कळत नकळत शारीरिक संबंधाला प्रवृत्त होतात. मग ह्याचबरोबर आता हल्लीचा नवीन फॅड आहे लिव्ह इन रिलेशनशिप. आता किशोरवयातलं काही मुलींना माहिती असेल किंवा नसेल, पण बरेच मुलं मुली ट्रिपच्या बहाण्याने किंवा सहलीला जायचं किंवा कॉलेजमध्ये जायचं म्हणून नकळत त्यांच्या एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण होते आणि हे आकर्षण निर्माण झालं असता शारीरिक संबंध सुद्धा आपोआप निर्माण होण्यासाठी ती मुलं प्रवृत्त होतात. परंतु मुलींनी आपल्या मर्यादा सांभाळाव्यात आणि आपलं शरीर कोणाच्याही ताब्यात लग्नापूर्वी द्यायचं नाही हे मात्र नक्की करावं. आणि बरेचदा किशोरवयामध्ये जर आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्यात तर पालकांना किंवा डॉक्टरांना नक्कीच सांगावं, तेव्हा तुम्हाला मदत मिळू शकेल. आपली जर मुलगी एखाद्या वेळेस आपल्या मुलीकडून जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण मुलींनी नक्कीच आईवडिलांना सांगावं. अतिच प्रॉब्लेम असेल तर या वयामधल्या काही ज्या समस्या असतात त्या समस्या आम्ही डॉक्टर्स लोक सोडू शकतो, समुपदेशक सोडवतात म्हणजे काउन्सिलिंग सोडवतात, काही मानसोपचार तज्ज्ञ सोडवतात, शिक्षक सोडवतात, पालक सोडवतात, सामाजिक कार्यकर्ते सोडवतात. म्हणून आमच्या कोणाच्याही संपर्कात किशोरवयीन मुलींनी यावं. किशोरावस्थेत किंवा त्याही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स असतात तर केव्हाही आमच्याशी तुम्ही संपर्क करा, आम्ही तुमच्या सेवेला सदैव हजर असतो ह्याची मी ग्वाही देते. तर आता ह्याचे मी आता पाळी संभाव्य धोके सांगितलेले आहे. आता मी थोडा आहाराबद्दल बोलते. किशोरवयामध्ये हे वाढीचं वय असते, म्हणजे किशोरावस्थेचं वय कसं वाढीचं असतं आणि या वाढीच्या वयामध्ये उंची झपाट्याने वाढत असते. तेव्हा उंचीला आवश्यक असणारा व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, असे कॅल्शियम डी व्हिटॅमिनयुक्त आहार आपण घ्यायला हवा. त्याचबरोबर पाळी आपल्या अंगावर जात असते आणि रक्त कधी कधी जर अति गेलं तर आपल्याला रक्तक्षय म्हणजे ॲनिमियासुद्धा होतो. त्यामुळं आपलं बॉडी बॅलन्स ठेवण्यासाठी आणि हार्मोनल्स बॅलन्स ठेवण्यासाठी आपण आहार चांगला ठेवला पाहिजे. तर आहारामध्ये आपण सर्व प्रकारचा आहार घेतला पाहिजे, म्हणजे चौरस आहार आपण ठेवायला हवा. आता तो चौरस आहार म्हटल्यावर त्याच्यात एक आयुर्वेदानुसार सांगायला गेलं तर षडरसात्मक आहार हवा, म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे जे आंबट, खारट, गोड, तिखट सगळ्या प्रकारचे आहारामध्ये आपण समावेश ठेवायला हवा. की सगळ्या प्रकारचा आहारात समावेश आपण जर ठेवला, सगळ्या पदार्थांचा समावेश ठेवला तर नक्कीच आपल्या शरीरातील सर्व घटकांची परिपूर्ती आपल्याला योग्य रीतीने होईल, आपला रक्त वाढेल. त्याचबरोबर आता किशोरवयीन मुलींसाठी फॉलिक ॲसिड आणि आयरनच्या गोळ्या अंगणवाडीमध्ये मिळतात, त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या काही कॅल्शियमच्या गोळ्या लागतात त्यासुद्धा अवेलेबल आहेत. पण आपली तक्रार म्हणण्यापेक्षा शारीरिक प्रॉब्लेम्स काय आहेत ते आपण सांगायला हवेत. आणि त्याचसोबत आहारामध्ये तुम्ही मांसजन्य पदार्थ म्हणजे तुम्ही अंडी खाऊ शकता, अंडी, चिकन, मटन, मासे हे खाऊ शकता. त्याचसोबत आपल्याला पुरेशा डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य, त्याचसोबत सगळ्या प्रकारचा आहार आपण खायला हवा. आपल्याला बाजरी, ज्वारी, तीळ, खोबरं सगळं म्हणजे असं कुठलंही वर्ज्य नाही. फक्त आपण मासिक पाळीमध्ये जास्त मसालेयुक्त पदार्थ खाणं टाळावं. त्यानंतर भरपूर पाणी प्यावं. सिजनेबल आपण फळं पण खावीत. असं हे मला नको ते मला नको असं म्हणण्यापेक्षा जे मिळेल ते आणे दो असं म्हणावं. सगळ्या प्रकारची फळं खावी. मात्र
या वयामध्ये आता मुलींना म्हणा किंवा मुलांना म्हणा, बाहेरच्या ज्या वस्तू असतात, जंक फूड म्हणावं किंवा फास्ट फूड म्हणावं, हे त्यांना खूप आवडतं. पण हे खाणं मात्र नक्कीच टाळावं. तुम्ही खा, पण त्याचं प्रमाण कमी असावं किंवा ऑकेजनली खायला हवं. नेहमी जर तुम्ही जंक फूड खाल्लं, तुम्ही जर फास्ट फूड खाल्लं, तर आपल्या शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाही आणि आपलं कुपोषण होणार. आणि या वयामध्ये कुपोषण झालेलं निश्चितच आपल्या शरीराला आणि मनाला मान्य नसतं. कारण कुपोषण झालं तर मुलगी निश्चित दिसणार. किशोर वयामध्ये किंवा कुमार वयामध्ये किंवा कळी उमलताना कशी छान प्रफुल्ल आणि टवटवीत दिसायला पाहिजे, ती कळी तशी दिसणार नाही. आपण मुली ह्या कळ्याच असतो, किशोरवयीन कळ्याच असतो आपण. किशोरवयीन मुली म्हणजे ह्या कळ्या. तर ह्या कळ्या कशा छान टवटवीत दिसायला हव्यात. ह्या टवटवीत दिसण्यासाठीच आहार प्रॉपर घ्यायला हवा. पुरेसं पाणी प्यायला हवं, पुरेशी झोप घ्यायला हवी, पुरेशी विश्रांती घ्यायला हवी आणि पुरेसा व्यायाम करायला हवा. आता या व्यायामामध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा व्यायाम आवडतो त्या प्रकारचा तुम्ही करायला हवा. जसं की तुम्हाला प्राणायाम, योगासनं, त्यामधले जे प्रकार आहेत, अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती, हे करायला हवेत. त्याचबरोबर योगासनामध्ये मुलींच्या ज्या मासिक पाळी नियमित होण्यासाठी आता एक प्रश्न आलेला आहे की हार्मोन्सच्या बदलामुळे मानसिक पाळीमध्ये बदल होतात. तर जे वय असते या वयामध्ये मानसिक स्थिती चांगल्या ठेवण्यासाठी या वयामध्ये मुलामुलींनी काय करायला हवं, तर हाच माझा टॉपिक चालू आहे सध्या. की या वयामध्ये योग्य आहार, विहार, विश्रांती आणि योग्य व्यायाम करायला हवा. तर व्यायामामध्ये तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही तुम्ही वॉकिंग करा, सायकलिंग करा, डान्सिंग करा. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता. त्याचसोबत तुम्हाला जर तुमच्याकडे जर काही साधनांची उपलब्धता नसेल किंवा तुम्हाला बाहेर जाण्याचं नसेल, तुम्हाला फक्त घरामध्येच राहून कमी जागेमध्ये जर तुम्हाला व्यायाम करायचा आहे, तर योगासन आणि प्राणायाम ह्याशिवाय दुसरा कुठलाही अतिशय चांगला असा पर्याय तुम्हाला नाही आहे. योगासन आणि प्राणायाम हे सर्वात छान कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये, दिवसातून केव्हाही, म्हणजे जेव्हा तुमचं पोट रिकामं असेल, उपाशी पोटी तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत. कारण भरल्या पोटी केले तर तुमच्या पोटामध्ये दुखापत होणार म्हणजे ते योग्य नाहीच आहे, कारण तो संकेतच नाही आहे तसा. म्हणून उपाशी पोटी तुम्ही योगासन, व्यायाम करू शकता. आणि यासाठी योग्य वेळ म्हणजे अगदी पहाटे तुम्ही पहाटेची जी वेळ असते, तुम्ही तुमच्या पहाटेच्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार लवकरात लवकर उठून जर योगासनाला, प्राणायामाला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ मिळेल. आणि मुलींनी स्पेशली पाळीशी संबंधित जे काही आजार असतात की अंगावर जाणे, अति जाणे, नाही जाणे, किंवा पाळीमध्ये जे हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळं छातीत दुखणे किंवा पोटऱ्या खूप दुखणे, मांड्या भरून येणे, त्याचबरोबर डोकं दुखणं, पोटात दुखणं, चिडचिड होणं, हे जे पाळीशी संबंधित ज्या काही समस्या असतात, त्या समस्यांना जर तोंड द्यायचं असेल तर योगासन, प्राणायामासारखा दुसरा पर्याय मी सांगते अजिबात, म्हणजे दुसऱ्या पर्याय आहेत पण हा पर्याय सर्वोत्कृष्ट आहे. आणि यामध्ये स्पेशली आसनं म्हणायला गेलं तर सूर्यनमस्कार हा कुठल्याही वयाकरता खूप चांगला आहे. आणि किशोर वयातील मुलींकरता तर अतिशय चांगला आहे. म्हणजे सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सर्वांगासन करू शकता, भुजंगासन करू शकता, मकरासन करू शकता, त्याचबरोबर हलासन करू शकता. बटरफ्लाय म्हणजे तुमच्या मांड्यांची जी हालचाल आहे ती तुम्ही करू शकता. तुम्ही नासांगुष्ठ स्पर्शासन हे करू शकता. बद्ध कोणासन करू शकता. म्हणजे तुमच्यासाठी सर्वांगासन, बद्ध कोणासन, तितली आसन हे सर्वात छान आहेत की ज्या आसनामुळे तुमचं शरीर अतिशय छान राहणार. आणि या वयामध्ये एकदा जर किशोरवयीन मुलींनी जर सुरुवातीपासून आसन, योगासन, प्राणायाम जर स्वीकारले तर आयुष्यभर मी तर म्हणते तुम्हाला कुठलाही कधीही त्रास
अजिबात होणार नाही. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही दुसरे व्यायाम करता तेव्हा तुम्हाला तेवढा त्या अवयवांना बेनिफिट मिळतो. पण जेव्हा तुम्ही योगासन आणि प्राणायाम करता, हे बघा, जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता आणि मला अर्थात जिमशी माझा काही वैर नाही आहे, पण काही गोष्टींचे फायदे असतात, काहींचे तोटे असतात. तर जेव्हा तुम्ही जिमला जाता तेव्हा जेवढ्या दिवस तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज करता तेवढा दिवस तुम्ही एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा आहार घेता. अक्षरशः तुम्हाला ते औषध म्हणून, आहार म्हणून एक पॅकेज देतात की ते तुम्ही आहार म्हणून देतात की हे तुम्ही सकाळ संध्याकाळ खायचं आणि एवढं करायचं. तुम्हाला ते डाएट प्लॅन देतात आणि त्यानुसार तुम्ही तो आहार घ्यायचा, त्या डब्यातलं ते औषध खायचं. औषध कम आहार असतं, प्रोटीन्स इनटेक तर तुम्हाला देतात, ते खायचं आणि त्यानुसार मग तुम्हाला जिममध्ये काही विशिष्ट आहार देतात आणि त्यानुसार तुम्ही आहार तसा तो घ्यायचा. आणि जोपर्यंत तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात, तोपर्यंत तुमचं शरीर छान होतं. बहुतेक मुली स्वतः लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिममध्ये जातात, काही शरीर सौष्ठव ठेवण्यासाठी जातात, म्हणजे सुंदर दिसण्यासाठी, किंवा शरीर आपलं बेडौल झालेलं शरीर छान डौलदार करण्यासाठी जातात. यासाठी तुम्ही व्यायामाचा ज्यांना शक्य आहे ते आधार घेतात. पण मी तर असं म्हणते की ह्या जिममध्ये जाण्यापेक्षा आपण सर्वांनी जर योगासनं प्राणायाम केली तर कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये, म्हणजे अर्थात कमी बजेटमध्ये तुमच्या सर्वांगाला व्यायाम होतो. आणि मोस्टली सांगायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात, आपल्या शरीरामध्ये कुठल्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत तर आपली पीयूषिका ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथी आहे, आपली ओहरी आहे. तर अशा ज्या आपल्या ओहरी म्हणजे स्त्री बीजकोश, तर ह्या ज्या आपल्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्या अंतःस्रावी ग्रंथींना सुद्धा व्यायाम होऊन त्यांच्यावर दबाव पडून त्या सक्रिय होतात आणि त्यांच्यामधले जे स्त्राव आहेत, म्हणजे जे हार्मोन्स आहेत, ते योग्य प्रकारे बाहेर पडतात. आणि अशा प्रकारे हार्मोन्सचं बॅलन्स व्हायला मदत होते. म्हणजे अगदी असं नाही आहे की जेव्हा तुम्ही फक्त किशोरवयामध्ये काही प्रॉब्लेम आले म्हणून व्यायाम करणार तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होतो, असं नाही. तर जेव्हा तुम्ही योगासन आणि प्राणायाम करता तेव्हा नक्कीच तुम्हाला आयुष्यभर त्या योगासन प्राणायामाचा, व्यायामाचा फायदा होतो. म्हणजे तुमचं शारीरिक स्थिती चांगली राहते, मानसिक स्थिती चांगली राहते आणि आध्यात्मिक स्थिती पण चांगली राहते. कारण असं आहे की आरोग्य आपण कशाला म्हटलं जातं की जेव्हा तुमची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्थिती सुस्थितीत असते तेव्हा त्याला आरोग्य असं म्हटलं जाते. तर तुम्हाला जर आरोग्य हवं असेल आयुष्यभर, तर जर तुम्हाला आयुष्यभर आरोग्य हवं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पुरेशी झोप घ्यायची आहे, योग्य आहार ठेवायचा आहे, पुरेशी विश्रांती घ्यायची आहे आणि योग्य प्रकारे व्यायाम करायचे. आता व्यायाम करत असतानाच तुमच्यामध्ये आपोआप शरीराला योग्य, जर तुम्ही व्यायाम केल्यामुळं किंवा योगासन प्राणायाम केल्यामुळं बेनिफिट असा मिळतो की जेव्हा तुम्ही बारीक आहात, बारीक म्हणजे जर तुमची शरीर प्रकृती किरकोळ आहे तर नक्कीच तुम्ही हेल्दी व्हायला मदत होणार. आणि जर तुम्ही अतिच हेल्दी असलात तर तुम्ही थोडंसं स्लिम ट्रिम व्हायला मदत होणार. तर असं दोन्ही बेनिफिट तुम्हाला ॲट अ टाईम मिळणार. त्यामुळे योगासन आणि प्राणायाम मी सर्वांना सजेस्ट करेल की कुठल्याही वयोगटात तुम्ही सुरू करा. म्हणजे आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी 15-16 वर्षापासून योगासन प्राणायाम करते आणि अजूनही रेग्युलर मी योगासन प्राणायाम करते. आणि खरंच सांगते तुम्हाला की पाळीविषयी मला आजपर्यंत कुठलाही त्रास झालेला नाही आहे. आणि मी ज्यांना सजेस्ट केलं आहे की तुम्ही योगासन प्राणायाम सुरुवात करा आणि त्यांनी केलेली आहे, त्यांचे पाळीचे त्रास नक्कीच कमी झालेले आहेत. बरं, आता आणि एक मला पाळीमध्ये मुलींना पोटात का दुखतं हे सांगायचं आहे की जेव्हा आपण एखादा आपल्याला माठ जर धुवायचं असेल, पाण्याचं माठ धुवायचं असेल आपल्याला, तर आपण माठामध्ये हात टाकतो आणि गोल गोल फिरवतो आणि बाहेर टाकतो पाणी, म्हणजे आतून त्याची आपण हालचाल करतो. जर आपल्याला आपले दात घासायचे असतील, आपण ब्रश तोंडामध्ये घालतो, इकडे तिकडे फिरवतो,
पद्धतशीर फिरवतो, म्हणजे आपल्या ब्रशची हालचाल करतो आणि त्यामुळे तोंडाची जशी आतून हालचाल होते त्याच पद्धतीनं अगदी सेम टू सेम आपलं गर्भाशय जेव्हा स्त्रीबीज निकामी झालं आहे असं त्याला जाणीव होते, तेव्हा ते गर्भाशय 28व्या दिवशी 29व्या दिवशी जेव्हा पाळीच्या स्वरूपात आतील भाग स्वच्छ करण्यासाठी उत्सर्जन द्रव्य बाहेर टाकायला सुरुवात करते, म्हणजे पाळीचा स्त्राव बाहेर पडायला सुरुवात होते, तेव्हा आतील हालचालींमुळं पोटात दुखतं. तर हे पोटात दुखणं खरं तर स्वाभाविक आहे, त्याच्यात ॲबनॉर्मल किंवा अनैसर्गिक असं काही नाही आहे. पण जर अतिच दुखत असेल तर तेव्हा मात्र निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ओटीपोट कशामुळं दुखते तेव्हा आपण थोडंसं काही गोष्टी सहन पण केल्या पाहिजे. मला असं नाही म्हणायचं की खूप सहन करायचं, पण जर ते दुखणं तसं नॉर्मल आहे, त्याच्यामुळे जर थोडंसं दुखत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करायचं. पण अतिच दुखत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन औषधं घ्यायची आहे. पाळीसंबंधी आता मी पुन्हा एक मला बोलायचं की पाळी आपली नियमित यायला हवी आणि नियमित येते. पाळीचं चक्र असं आहे की काहींचं चक्र ते 28 दिवसांचं असतं, काहींचं चक्र 30 दिवसांचं असतं, काहींचं 32 दिवसांचं, तर काहींचं चक्क 35 दिवसांचं सुद्धा असू शकतं. तर जेव्हा बरेच जण असे बोलतात की आमची पाळी महिन्याच्या आधीच येते, तर तेव्हा पाळी कॅलेंडरनुसार न जाता आपल्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजावं आणि जेव्हा 28 दिवस किंवा जेव्हा आपली पाळी येणार तेव्हा आपण नोट करावं. आपण आपल्या बुकमध्ये सुद्धा आपण आपल्या एका डायरीमध्ये प्रत्येक महिन्याची नोंद घ्यावी, म्हणजे तुम्हाला जाणवेल की आपल्या पाळीचं चक्र किती आहे. म्हणजे काहींची पाळी 28 दिवसाला असेल तेव्हा एक संभाव्य तारीख तुमच्या लक्षात येऊ शकेल की माझी पाळी साधारणतः 28व्या दिवशी येते. तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाता, कॉलेजमध्ये जाता, शाळेत जाता, प्रवासाला जाता, जेव्हा तुम्ही आपली पाळी येणार म्हणून तुम्ही अलर्ट होता आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी करू शकता की आपल्या पर्समध्ये नॅपकिन ठेवणं किंवा घरी आपले नॅपकिन आणून ठेवणं किंवा तुमची एक मानसिक शारीरिक तयारी होते की आता आपल्याला आपली मानसिक पाळी येणार आहे. तर ह्यानुसार पाळीचं चक्र आपण आपलं लक्षात घ्यावं. बरेचदा पाळी अगदीच कमी लोकांची पाळी जर अगदीच महिन्यातून 2दा येत असेल तरी सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन आपण विचारायला हवं की माझी पाळी कशी आली ते सांगून त्यांच्याकडून तशी औषधं आपण घ्यावी. म्हणजे पाळी जर महिन्यातून 2दा येत असेल तरी त्रास, म्हणजे ही कंडिशन प्रॉब्लेमॅटिक आहे. पाळी जर 2-3 महिन्यानंतर येत असेल तरीही प्रॉब्लेमॅटिक आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळं ही पाळी आपल्याला 2 ते 3 महिने लांबते आणि त्यामुळं ती पाळी येत नाही. म्हणजे ह्याचं मुख्य कारण असं की गर्भाशयामध्ये जे बीजांडकोशामध्ये बीज निर्माण होतात, ती निर्माण झालेली बीज ही दर महिन्याला जर बाहेर पडायला हवी तेव्हा ती पाळी येईल. पण जर बीज बाहेर पडली नाही तर मात्र पाळी थांबते. आणि पाळी न येण्याचे कारण, आता पाळी न येण्याचे कारणंसुद्धा मी सांगते की पाळी केव्हा येत नाही, पाळी नियमित यायला हवी. पण पाळी केव्हा नियमित येत नाही की जेव्हा रक्तक्षय जर झालेला असेल, म्हणजे जर ॲनिमिया असेल तरीही तुमची पाळी थांबणार. तुमच्यामध्ये जर खूप शारीरिक मानसिक ताण निर्माण झाला असेल तरीही तुमची पाळी लांबू शकते किंवा थांबू शकते. एखाद्या वेळेस हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळं पाळी थांबते. त्याचबरोबर गर्भधारणा झाली असेल तरीही तुमची पाळी थांबते. तुमच्या गर्भाशयामध्ये गर्भाशयाचं जे मुख आहे, योनी पटल आहे, तो जर बंद असेल किंवा त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर सुद्धा तुमची पाळी थांबणार. तर अशा काही गोष्टींमुळे तुमची पाळी थांबू शकते. आणि पाळी जर नियमित नाही आली तर तुम्ही निश्चितच स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन पाळीबद्दल तुम्ही विचारणा करा आणि पाळी नियमित येण्यासाठी तुम्ही औषधोपचार घ्या आणि पाळी तुमची सुरळीत यायला मदत होईल. पण त्याचबरोबर औषधांसोबतच मी पुन्हा एकदा तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही या व्यायाम आणि योगासनं, प्राणायाम हे निश्चितचपणे करायला हवेत. आता पाळीमध्ये योगासनं किंवा व्यायाम काही करायला हवा की नको ह्याच्यामध्ये मतप्रवाह आहेत.
मी म्हणते की पाळीच्या दरम्यान तुम्ही अतिशय कष्ट होईल असे कष्ट करू नका. म्हणजे तसं टी व्हीमध्ये दाखवतात की एखादी मुलगी उंच चढते आणि इकडून तिकडे उड्या मारते आणि त्याचबरोबर ती कलरिंग वगैरे करते, हे असले काही प्रकार करू नका. तुम्हाला जे योग्य म्हणजे कमी श्रम होतील किंवा तुम्ही तुमची रोजची कामं सहजतेने करू शकाल इतपत तुम्ही हालचाल करू शकता. आणि पाळीमध्ये तुम्ही व्यायाम कोणता करायचा, जर असा प्रश्न जर कोणाचा असेल तर व्यायाम करणं शक्यतोवर टाळावा. म्हणजे मधला भाग म्हणजे जो आपला कमरेचा भाग आहे त्या भागाला फारसा ताण कुठेही पडणार नाही या दृष्टीने तुम्ही शांत बसून तुम्ही ध्यानधारणा करू शकता. तुम्ही अप्पर बॉडी लिम्सच्या हालचाली करू शकता, तुम्ही तुमच्या मानेच्या हालचाली करू शकता, तुम्ही खांद्याच्या हालचाली करू शकता, तुम्ही तुमच्या बोटांच्या हालचाली करू शकता. पण मात्र मधला भाग कमरेचा जो भाग आहे तो टाळून तुम्ही हलका तुम्ही हालचाली करू शकता. सूक्ष्म व्यायाम तुम्ही करू शकता. तुम्ही खूप जोराचा किंवा श्रम होईल असा व्यायाम करू नये असं माझं म्हणणं आहे. आता पाळीच्या दरम्यान मी पाळीबद्दलच तुम्हाला जास्त सांगते, कारण किशोरवयामध्ये पाळी हा शब्दच मुळी तुम्हाला असं जाणवतं की शी बाई काय ही कटकट. नाही, खरंच ही कटकट वगैरे काही नाही, तर अतिशय स्वाभाविक आणि अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे. तर तिला कधीच कटकट समजू नका, खूप छान प्रक्रिया आहे ती. तर आता हे हार्मोन्स बॅलन्स कसं व्हावं, तर ह्या साध्या व्यायाम, योगासन प्रकार, योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, विश्रांती, पॉझिटिव्ह थिंकिंग या सगळ्यामुळं आपलं हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होणार आहे आणि आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आता आणखीन मला असं वाटतं की माझ्याकडून मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरी पण काही आता राहिलंच असेल तर मला वाटते की प्रश्नांचे स्वरूप बघायला काही हरकत नाही आहे. बरेचसे प्रश्न आलेले आहेत. मुलींना पिंपल्स यायला लागतात त्यासाठी उपाय काय? हो, हा माझा डिस्कशनमध्ये राहिलेला आहे की बऱ्याच मुलींना या वयात पिंपल्स येणं सुरू होतं. तर हार्मोन्सच्याच प्रभावामुळं हे पिंपल्स येणं साहजिकच आहे. पण या दरम्यान त्वचा स्वच्छ ठेवणं हेही आपलं काम आहे. तर वारंवार आपली त्वचा स्वच्छ ठेवायला हवी आणि आहारामध्ये अति तळलेले, अति तेलकट, अति जड असे आहारातील पदार्थ, अति आंबट, अति खारट, अति तिखट हे सगळं टाळायला हवं. तर नेमक्या शब्दात सांगायचं म्हणजे आहार हा सात्विक हवा, सात्विक, साधा आणि सुपाच्य म्हणजे व्यवस्थित पचेल असा आहार हवा. ह्यामुळं मग चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची प्रक्रिया ही कमी होईल. कारण मुलींचं कसं असतं, या वयामध्ये खूप खावं वाटतं की हे खाऊ ते खाऊ, हे छान पदार्थ करून खायचे. आणि बाहेरच्या ज्या आपण आता सायंकाळच्या वेळात बघतो, हातगडीवर बरेच वेळा पाहतो की पाणीपुरी, भेळपुरी हे अतिशय आवडीचे पदार्थ मुलींचे आहेत. तर ते पदार्थ सहसा टाळायला हवे की ज्यामुळं पिंपल्स यायला मदत होईल. आणि पिंपल्स म्हणजे शेवटी काय असतं की आपल्या त्वचेद्वारे आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली जी थोडीशी अशुद्धता आहे रक्तामध्ये, ती अशुद्धता ही त्वचेतून तशी आपले जे सप्तद्वार आहेत, नाक, कान, डोळे आणि शिसूची जागा वगैरे, ते अशा आपले 7 द्वार आहे की ज्यातून आपल्या शरीरातील घाण बाहेर पडत असते. तर अशीच घाण म्हणजे दूषित द्रव्य पदार्थ आपल्या त्वचेमधून बाहेर पडतात आणि ते घामाच्या वाटे बाहेर पडतात, घामाद्वारे पण बाहेर पडतात. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरात त्वचेच्या खाली ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीतून सुद्धा म्हणजे त्या घामाच्या ज्या छोट्या ग्रंथी आहेत त्या जर ब्लॉक झाल्यात, म्हणजे स्किनवरची छिद्र जर ब्लॉक झाली, तर त्याच्यामधून जी सहजतेने बाहेर पडणारी जी घाण आहे ती बाहेर न पडल्यामुळं
तिथे पिंपल्स निर्माण होतात, म्हणजे पुटकळी निर्माण होते आणि त्यामुळे आपण त्या पिंपल्स असं म्हणतो. तर ह्या पिंपल्स शक्यतोवर म्हणजे आता सध्याच्या काळात असं झालं की मुली लहान वयापासूनच, आता मी ह्याला आक्षेप का घेते की मुली लहान वयापासूनच मेकअप करायला लागल्यात. आमची आई करते म्हणून आम्ही पण करतो. आम्ही बाहेर गेल्यावर आम्हाला छान दिसायला लागतं म्हणून आम्ही मेकअप करतो. आणि ह्या मेकअप करण्याच्या टेंडन्सीमुळं स्किनवर बरेचसे त्या औषधांचे किंवा क्रीमचे थर थोपले जातात. आता मध्यंतरी काहीतरी कोणतं स्किन फेअर स्किन जे असतात ते लावल्या जातात, फाउंडेशन्स लावल्या जातात आणि खूप त्याच्यावर थरावर थर देऊन मुली छानसं मेकअप करतात, छान दिसावं म्हणून मेकअप करतात. आणि मेकअप केल्यानंतर बराच काळ ती स्किन टाईट राहण्यासाठी म्हणा किंवा छान दिसण्यासाठी त्याच्यावर मेकअपचा थर थोपवल्यामुळं त्वचेला श्वास घ्यायलाच वेळ मिळत नाही आणि त्यामुळं श्वास न घेतल्यामुळं, त्वचेने श्वास न घेतल्यामुळं सुद्धा त्वचेवर पिंपल्स यायला सुरुवात होते. आणि म्हणून ती पिंपल्स जर आपल्याला नको असं वाटत असेल तर नक्कीच त्याकरता उपाययोजना तर आहेच. डॉक्टरांकडे जाऊन आपण औषधोपचार करू शकतो, त्याचबरोबर योगासन प्राणायाम करू शकतो. प्राणायामामध्ये काय होतं की आपण खोल श्वासाचे आपण प्राणायाम म्हणजे एक्झॅक्ट प्राणाचे म्हणजे श्वासाचे व्यायाम असा आम्ही सांगतो. तर प्राणाचे आणि श्वासाचे व्यायाम तुम्ही जेवढा कराल, प्राणायाम तुम्ही जेवढा कराल, तुमच्या शरीराला ऑक्सिजन भरपूर मिळतं आणि तुमच्या शरीरातला जो तुम्हाला नको असलेला अशुद्धी आहे ती तुमच्या श्वासातून बाहेर फेकले जाते. आणि म्हणून तुम्ही श्वासाचे व्यायाम म्हणजे प्राणायाम हे जास्तीत जास्त दररोज सकाळ संध्याकाळ करायलाच हवेत. म्हणजे तुमची स्किन चांगली राहायला खूप मदत होणार आहे. हार्मोन्स बॅलन्स तर निश्चितच होणार आहे. हा झाला पिंपल्सबद्दलचा प्रश्न. आणि आहार विहारात जंक फूड, फास्ट फूड हे मात्र पूर्णतः टाळायला हवं, झोप घ्यायला हवी, शांत राहायला हवं. आणखीन मला मुलींना सांगायचे की त्यांची वेशभूषा म्हणजे आता वेशभूषा आणि वेशभूषाबद्दलच मला बोलायचं आहे थोडंसं. त्यांनी समाजमान्य असलेली वेशभूषा करायला हवी, पहिला मुद्दा. त्याचबरोबर आता सध्या फॅड आलेला आहे की म्हणजे काळानुसार त्या वेशभूषा बदलत जातात. मध्ये साडी होती, त्याच्यानंतर साडी होती, त्याच्या आधी परकर पोरका होता, त्याच्या पुढे जाऊन पंजाबी ड्रेसेस आले, त्यानंतर टाईट पंजाबी ड्रेसेस आले, लेगिन्स आले. आता हे 1 by 1 पुढे चालू आहेत. तर ह्याच्या समोर आता आपल्याकडे सध्या जीन्स, सध्या म्हणजे बऱ्याच दशकापासून आता जीन्सची फॅशन आहे. तर जीन्समध्ये काय होते की हल्लीच्या कॉलेजमधल्या मुली, शाळेतल्या मुली, आता 10वीच्या पुढच्या मुली सगळ्या ह्या जीन्स घालायला लागल्या. आता 10वीपर्यंत तुमचं वय 16 वर्षाचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या मुली जीन्स घालायला लागल्यात. तर जीन्स घालणे म्हणजे शेवटी हे जीन्स टाईट असतात आणि जेवढे तुम्ही टाईट कपडे घालणार तेवढ्या तुमच्या शरीराला ते कपडे टाईट असल्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार नाही. म्हणून तुमचे कपडे थोडे सैल हवेत. म्हणजे जेव्हा आता आपण टाईट कपडे घालू तेव्हा स्किन आपली टाईट, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार नाही आणि दिवसभर अंगावर जीन्स ठेवल्यामुळं त्या स्किनला म्हणजे आता मला प्रायव्हेट पार्ट्सबद्दल सांगायचं की प्रायव्हेट पार्ट्सला जराही एअर हवेचा स्पर्श न झाल्यामुळं तिथे खाज येणं, इन्फेक्शन होणं, फंगल इन्फेक्शन होणं ह्यासारखे प्रकार आढळतात. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये सुद्धा अस्वच्छता ठेवली किंवा मासिक पाळी नसताना सुद्धा अस्वच्छता ठेवली तर खाज येणे, इन्फेक्शन होणे, त्याचबरोबर त्या भागाचे जे काही आजार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. त्याच्यामुळे स्वच्छता ही नॉट ओन्ली मासिक पाळी ठेवायची, तर तुम्हाला नेहमीच स्वच्छता प्रत्येक भागाची ठेवायलाच पाहिजे. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, घेते मी. PCODवर उपाय काय करायचे? PCODवर उपाय घरगुती करून चालणारच नाही आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञाकडेच जायला हवं. आणि पण त्याचबरोबर मात्र तुम्ही योग्य व्यायाम आणि योगासन प्राणायाम हे मात्र चालू ठेवायला हवे.
आता मला एक प्रश्न आहे की माझी 1-1.5 वर्ष झाले पाळी येत नाही, पण वारंवार बारीक नळ फुगल्यासारखे ओटी पोट कशाने दुखत असेल, डॉक्टरकडे जाऊन आले, औषधीही घेतली. तर ह्या मॅडमचा प्रश्न असा आहे की 1.5 वर्ष झाले पाळी येत नाही. तर आता कसं आहे की त्यांचं वय किती आहे, किंवा मेनोपॉज आहे का, किंवा पाळी येण्यासाठी किंवा त्यांचं बाळ झाल्यानंतर जो जो पिरियड असतो, बाळ जर अंगावर पित असेल तरीसुद्धा पाळी येण्याचं प्रमाण पाळी येत नाही. तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे मला इथे न कळल्यामुळं डॉक्टरकडे जाऊन, स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊनच तुम्हाला तपासणी करूनच औषधं आणि त्याकरता आणि काही हालचाली वगैरे काय करायच्या आहेत किंवा कशा प्रकारे ट्रीटमेंट घ्यायची ते तुम्हाला विचारायला हवं. पुढचा प्रश्न आहे की मॅम, तुम्ही म्हटलं की हार्मोन्सच्या बदलामुळे शारीरिक मानसिक बदल होतात, तर हे जे वय असतं ह्या वयात मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी ह्या वयातील मुलामुलींनी काय करायला हवे? तर ह्या वयातील नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी ऑलवेज हसत खेळत राहायला पाहिजे, सकारात्मक वृत्ती ठेवली पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, आहार विहार हा चांगला ठेवला पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक क्षण हा एन्जॉय केला पाहिजे. प्रत्येक क्षण एन्जॉय केला म्हणजे आता आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख वारंवार येतात, तर दुःखाचा सुद्धा क्षण तेवढ्याच सहजतेने तो झेलला पाहिजे आणि आनंदाचा एक क्षण तेवढ्याच आनंदाने साजरा केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सर हे गुण आपल्यामध्ये येत असतात. तर ह्या गुणांचा वापर जेव्हा जेव्हा आपण करू तेव्हा तेव्हा आपण तो कोणत्या वेळी आणि कुठं व्यक्त करतो हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आणि ॲज फार ॲज पॉसिबल हसत खेळत राहायला पाहिजे. मग ती परिस्थिती आपल्याकडे कशी येणार आहे, काय येणार आहे ह्याचा विचार आपण त्या परिस्थितीला आपण कसं फेस करणार आहोत हे सगळं बघून आपली विचारसरणी जर पॉझिटिव्ह ठेवली तर नक्कीच आपल्याला हॅपीनेस किंवा आपल्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला खूप मदत होते. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात ना, ते आपल्या आनंदी ठेवण्यासाठी एक डोपामिन नावाचं हार्मोन्स आहे. आपण जर हॅप्पी, हेल्दी, आनंदी राहिलो, पॉझिटिव्ह विचारसरणी ठेवली तर आपल्या शरीरातील जे डोपामिन आहे तेही छान स्त्रवतं आणि ते स्त्रवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. आणि म्हणून योग्य आहार, विहार, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टीच्या मी वारंवार बोलतीये. योग्य आहार विहार, योग्य व्यायाम, विचारसरणी म्हणजे पॉझिटिव्ह विचारसरणी अर्थात, ह्या पुरेशी झोप हे सगळं ठेवलं तर आपल्याला निश्चितच हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होईल आणि आपली शारीरिक मानसिक स्थिती योग्य राहील. ओके, मी पुढचा प्रश्न घेते. मी वाचूनच दाखवते. व्हेन अ गर्ल or boy attains teenage, there is a behavioral changes. So parents and family members have a special role. How can parents be prepared for this and how important is their role at this period? मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या आधीच्या भागात आलेलं आहे, कदाचित तुम्ही त्यावेळेस नसाल. पण ह्या वयामध्ये जेव्हा मुलं टीन एजमध्ये येतात, आता टीन एज म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेऊ. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की वयोगट हा जो किशोर वयाचा आहे म्हणजे वयवर्ष आता ठीक आहे, काळानुसार वय वाढलं. 13व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंतचे जे वय आहे याला टीन एज आपण म्हणू. तर ह्या टीन एजमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना खरं तर टीन एजमध्ये आल्यानंतर ह्या वयातील मुलांना विसरून फुटतात आणि पंख पण फुटतात, त्यांच्या भावना बदलतात, त्यांच्या
जे काही त्यांचे विचार बदललेले असतात त्या बदलत्या विचारांशी आपल्याला सामावून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या समवयस्क जे मित्र असतात त्यांचे मतं पटायला लागतात. आणि पालक ह्या दरम्यान काय करतात की त्या मुलांना किंवा मुलींना जे वयात आलेले असतात की त्यांना त्यांच्यावर लगेच पहारा ठेवतात. तू कुठे गेला होता, कशाला गेला होता, इतक्या वेळ काय केलंस, का केलास, तुला कोणी बोललं, तू इतक्या वेळ का थांबलास, इतक्या वेळ कशाला गेला होता, तू कुठे गेला होतास. म्हणजे त्यांच्यावर इतकी प्रश्नांची सरबत्ती करतात की ते कंटाळून जातात त्या प्रश्नांना उत्तर द्यायला. आणि बरेचदा असं होतं की मोठ्यांची मतं ही मोठ्यांची असतात आणि छोट्यांची मतं छोटी असतात. आता या वयामध्ये असं होतं की मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये बदल झाल्यामुळं त्या मुलांना आपले कधीकधी आपले मतं कसे व्यक्त करावे हे लक्षात येत नाही. आणि पालकांना त्यांच्या विचारांशी कसं जुळवून घ्यावं हे लक्षात येत नाही. त्यामुळं थोडंसं जर त्याला काय म्हणतात सबुरीनं घ्यावं. म्हणजे जेव्हा आता जे असं म्हटलं जातं की मुलाचा पाय वडिलाच्या बोटामध्ये यायला लागला की समजावं त्यांनी मित्र म्हणून मुलाशी व्यवहार करावा. तर तसंच ह्या वयामध्ये आईनी किंवा पालकांनी मुलाचा मित्र किंवा मैत्रीण होऊन त्याच्या भावनेचा विचार करावा. किंवा म्हणजे तो जर काही सांगत एकदम त्याला किंवा मुलामुलींना एकदम प्रश्नांची सरबत्ती न करता त्याच्याकडनं हळूहळू गोष्टी काढून घ्याव्यात. म्हणजे तो जर घरातून जर समजा घरामध्ये थोडासा उशिरा आलाय किंवा लवकर आलाय किंवा बऱ्याच वेळाने आलाय की अपेक्षित वेळेत नाही आला, तर अशा वेळी काय रे कुठे गेला, काय गेला होता, कशाला गेला होता याची सरबत्ती नाही करता त्याला येऊ द्यावा, शांत होऊ द्यावा. कारण कसं आहे, बाहेरच्या जगामध्ये त्याने जर नुकतंच पाऊल टाकलेलं आहे तेव्हा त्याला मित्र कसे मिळतात किंवा तो आक्रमक स्वरूपाचा होतो, काय होतो, कसा होतो. आणि अशा वेळी इमिजिएट रिॲक्ट न करता त्याला थोडंसं हळूहळू समजून घ्यावं, त्याला विचारात घ्यावं, त्याच्या भावनांशी एकरूप व्हावं. आणि म्हणून मग त्याला काय हवं नको ते जाणून घेऊन त्याच्या प्रश्नापर्यंत जावं. त्याला खरंच मित्र म्हणून जर आपली गरज आहे तर आपण त्याची ती मित्र म्हणून गरज भागवली पाहिजे. बरेचदा मित्र मुली किंवा मुली एखादी गोष्ट आपल्या आईला किंवा पालकांना सांगत नाही, ते मित्रमैत्रिणींना सांगतात. मग एखाद्या वेळेस मित्रांशी संपर्क करून त्याचा काही त्रास होतो का, त्याला काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्ही कसे वागतात, त्यांच्या मित्राचा मित्र होऊन वागलं पाहिजे, मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे, सुसंवाद ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आता मी पुढचा प्रश्न घेते की विशेष मुलींची पाळी दरम्यान कशी काळजी घ्यायची. हाही प्रश्न बराचसा योग्य आहे आणि अवघड पण आहे. तर ह्या ज्या विशेष मुली म्हणजे आता आपण त्यांना दिव्यांग मुली म्हणतो, किंवा ह्या दिव्यांग मुली किंवा ज्या विशेष मुली असतात त्यांची काळजी त्यांच्या पालकांनाच घ्यायला पाहिजे. आणि पालकांनी त्यांची काळजी घेण्यापूर्वी डॉक्टरांकडून, समुपदेशकाकडून, मानसोपचार तज्ज्ञाकडून त्यांच्याविषयी जाणून घेतलं पाहिजे की ह्या दरम्यान आम्ही नेमकं काय करायचं. आता जेव्हा ह्या विशेष मुली असतात, ह्या विशेष मुलींमध्ये काही मुली स्वतःची काळजी स्वतः पूर्णतः जरी घेऊ शकल्या नाहीत तरी पण त्या मुली थोडंफार हालचाली करू शकतात. काही मुली, बरं का, सगळ्याच नाहीत. काही मुली एवढ्या विशेष असतात की त्या 24 आवर बेडवर असतात. म्हणजे त्यांच्या मेंदूचा पुरेसा विकास न झाल्यामुळं वेगवेगळ्या आजारांशी किंवा वेगवेगळ्या अवस्थेमधून त्यांना जावं लागतं. तर ह्यामध्ये काय होतं की जेव्हा विशेष मुली ह्या का निर्माण होतात, म्हणजे आता खरं तर अर्थात तो एक वेगळाच टॉपिक आहे. तर ह्या विशेष मुली ज्या असतात तेच मी सांगते की काही वेळा पालकांनीच त्यांना मदत करायची असते की पाळीमध्ये अशी कापडं लावायची, किंवा पालकांनीच कॅलेंडरनुसार लक्ष ठेवायचं, पालकांनीच त्यांना प्रशिक्षण द्यायचं, त्यांच्यावर सदैव लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्यायची. काही मुली स्वतः घेऊ शकतात, करू शकतात, त्यांना फक्त सांगायला लागतं की तुम्ही असं करा. त्यांना जर सांगितलं तर त्या करतात सुद्धा. पण त्यामुळं मग आपण
पालकांनीच त्यांची काळजी घ्यावी. कशी घ्यावी ती पालक जशी स्वतःची काळजी घेतात तशीच त्यांची घ्यायला हवी, बाकी काही नाही. आता बरेचदा असं होते की काही मुली अगदीच त्यांच्या मेंदूचा फार कमी प्रमाणात विकास झाल्यामुळे त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेता येत नाही, म्हणून पालकांनीच घ्यायची आहे. किंवा त्यांना केअरटेकर तरी ठेवायचं आहे, त्यांच्याकरता एखादी नर्स तरी ठेवायची आहे, किंवा अगदी जवळची विश्वासातली व्यक्ती म्हणजे स्त्री व्यक्ती विशेष मुलींची काळजी घेण्यासाठी असायला हवी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आणखीन कोणाला काही प्रश्न असल्यास केव्हाही काहीही विचारू शकता. आणि जवळपास तर कमेंट्स अगदी माझ्या अपेक्षेनुसार छानच आलेले आहेत की छान सांगताय. विशेष मुलींची काळजी कशी घ्यायची त्यांनी सांगितलं आहे. एका मॅडमने सांगितलं आहे की व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन मॅडम. हो, थँक्यू. थँक्यू सो मच फॉर सच नाईस इन्फॉर्मेशन अँड युजफुल सेशन. थँक्स अ लॉट. नाईस स्पीच म्हणून सर्वांच्याच अपेक्षित रिॲक्शन आलेले आहेत. आणखी कोणाला काही प्रश्न असल्यास केव्हाही विचारू शकता. मला वाटतं की मी बऱ्यापैकी टॉपिकमधले प्रॉब्लेम्स कव्हर केलेले आहेत आणि वेळ पण बराच झालेला आहे. त्यामुळं मी आता आपल्या सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि क्षितिजचे पुन्हा एकदा आभार म्हणून मी माझं सेशन संपवते. धन्यवाद.